जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जीवन कार्य ज्या पुणे शहरात त्यांनी फुलवलं, वाढवलं आणि स्वराज्याची प्रेरणा दिली, त्या शहरात आज एका ऐतिहासिक पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व शिवशक्तीचं मनपूर्वक स्वागत करतो। अगर शिवाजी ना होता तो सुन्नत होती सबकी ही काव्य पंक्ती शिवरायांच्या समकालीन असलेल्या कवी भूषण यांनी लिहून ठेवलेली आहे। याचाच अर्थ आम्ही सर्व शिवशक्ती अशी घेतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय हा हिंदू जाणीवेसहित झालेला आहे, हिंदू स्वाभिमानासहित झालेला आहे। आणि मग असं काय घडलंय की त्याच्यामुळे अनेकदा ही हिंदू जाणीव, हा हिंदू स्वाभिमान दाबला जातो, त्याला बाजूला केलं जातं। या सगळ्यांचा उलगडा होण्यासाठी आजच्या या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम विवेक विचार मंच, शिवशंभू विचार मंच यांनी आयोजित केलेला आहे। आज मंचावर उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी मी ऐश्वर्या बनगे हिला विनंती करतो। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर या शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलो आहोत। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सर्वांचा मी परिचय करून देते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले आहेत श्री विष्णू सदाशिव कोगजे। यांचा जन्म मध्य प्रदेश येथे 6 सप्टेंबर 1939 ला झाला। त्यांनी मध्य प्रदेशमधील इंदोर शहरातून वकिलीचे शिक्षण पूर्ण करून 1964 पासून वकिली व्यवसायाला सुरुवात केली। त्यांची 28 जुलै 1990 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली। त्यानंतर श्री कुगजे यांनी 2001 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून 11 महिने कार्यभार सांभाळला। ते 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून कार्यरत राहिले। त्यानंतर 8 मे 2003 ते 19 जुलै 2008 या काळात त्यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल हे पद भूषवले। तसेच त्यांनी एप्रिल 2018 पर्यंत भारत विकास परिषदेचे अध्यक्ष हे पद भूषवले व सध्या ते विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष ही जबाबदारी सांभाळत आहेत। त्याचबरोबर या पुस्तकाचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे असे प्रदीपदादा रावत। प्रदीपदादा रावत हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत। तसेच त्यांनी पतित पावन संघटनेचे प्रांत प्रमुख, भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस, पुणे शहर अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत। त्यांनी 1999 ते 2004 या काळात पुणे लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे। त्याचबरोबर त्यांनी नॅशनल शिपिंग बोर्डचे माजी अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे व सध्या दादा भारत इतिहास संशोधक मंडळ, सावरकर अध्यासनाचे अध्यक्ष व भांडारकर प्राच्यविद्या संशोधक मंदिराचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत। त्याचबरोबर दादांची व्याख्याते, व्यासंगी विज्ञान अभ्यासक व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगन्मित्र सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख आहे। त्यानंतर या कार्यक्रमाचे लेखक शिवचरित्रकार आणि इतिहास संशोधक श्री गजानन भास्कर मेहेंदळे सर, म्हणजे गेली 50 वर्षे शिवकालीन इतिहास, दोन्ही महायुद्धे या विषयाच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी वाहून घेतलेली व्यक्ती। मिलिटरी सायन्स मध्ये पुणे विद्यापीठातून त्यांनी MA पदवी प्राप्त केली। गजाननराव हे 1971च्या भारत पाक युद्धात बांगलादेशात प्रत्यक्ष युद्धभूमीवर युद्ध वार्ताहर म्हणून कार्यरत होते। श्री गजानन मेहेंदळे यांनी सखोल अभ्यासातून आणि अथक परिश्रमातून मराठीतून 2500 पानांच्या श्री राजा शिवछत्रपती या शिवचरित्राचे लिखाण केले आहे, जो एक मान्यता प्राप्त ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ म्हणून नावाजला गेला आहे। त्यांनी इंग्रजीमधून देखील शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स हे 1000 पानाचे शिवचरित्र लिहिले आहे, जे एकमेवाद्वितीय आहे।
छत्रपतींचे आरमार आणि टिपू ॲज ही रिअली वॉज या पुस्तकाचे देखील लिखाण केले आहे. गजाननराव मेहेंदळे यांचा पहिले आणि दुसरे महायुद्ध यावर देखील गाढा अभ्यास असून त्यावरही जवळजवळ 5,000 पानांचे लेखन पूर्ण झाले आहे. नजीकच्या वर्षात ते पूर्ण होईल. या सर्व ऐतिहासिक विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी इंग्रजी, संस्कृत, मोडी लिपी आणि फारसी भाषा यात प्रावीण्य प्राप्त केले आहे. आज प्रकाशित होणारी छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर ही पुस्तिका येत्या 4 महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या अदमासे 1600 पानांच्या इस्लामी राजवटी आणि शिवाजी महाराज या विषयावरील सखोल ग्रंथाची एक झलक आहे. एक व्यासंगी, ध्येयासक्त आणि ऋषितुल्य इतिहासकार असे व्यक्तित्व हीच श्री गजाननराव मेहेंदळे यांची ओळख म्हणता येईल. धन्यवाद. माननीय गजानन भाऊ मेहेंदळे यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे स्वागत करावे. याचबरोबर प्रमुख पाहुणे प्रदीपदादा रावत यांचे देखील त्यांनी स्वागत करावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. माननीय गजानन मेहेंदळे यांनी 31 मे 2020 रोजी शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन या आशयाचे व्याख्यान फेसबुक लाईव्ह वरून आपण घेतलं होतं. मोठ्या प्रमाणात त्यानंतर महाराष्ट्रात एक वैचारिक मंथन, चर्चा घडण्यास सुरुवात झाली. वाद प्रतिवाद यावर देखील ते आलं. नेमकं या पुस्तकाने काय वैचारिक मंथन केलं आणि मग त्याच्या या व्याख्यानाचं पुस्तकात रूपांतर करायची कल्पना का आली, एकंदरच आजचा हा कार्यक्रम का आयोजित करावासा वाटला, या संदर्भात आपल्या प्रास्ताविकेतून माहिती देतील सुधीरजी थोरात. नमस्कार. सन्मान्य व्यासपीठ आणि बंधू भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर या छोट्या 60-62 पानी पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलो आहोत. गजाभाऊंनी हे पुस्तक लिहिलं, त्याचं पार्श्वभूमी काय आहे ही थोडक्यात अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या सगळ्यांना सांगतो. गजाभाऊंनीच म्हटल्याप्रमाणे अनेक इतिहासकारांनी जे लेखन केलं त्याच्यामध्ये सत्य असलेलं काढायचा प्रयत्न केला असं दिसतं, असत्य त्यामध्ये घुसडण्याचा प्रयत्न केला असं देखील लक्षात येतं. त्याच्याचबरोबर काही वेळेला निष्कर्ष आणि दाखले, तर आधी निष्कर्ष काढलेला असतो आणि मग त्यानुसार दाखले जोडायचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी आढळतो. दाखले असलेले न देता निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न होतो. असे अनेक गोष्टी त्यामध्ये आपल्याला दिसतात. नसलेला मजकूर घालणं, मुळात असलेला मजकूर वगळणं, असेही अनेक प्रकार त्याच्यामध्ये दिसून येतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर इतिहासकार म्हणून एखाद्याने, इतिहास संशोधक म्हणून काम करताना काय केलं पाहिजे, तर ह्यातल्या कुठल्याच गोष्टीचा त्यांनी जे असत्य आहे पण तर ते जर घातलं असेल तर ते त्यांनी ओळखून काढायला सुरुवात केली पाहिजे किंवा उलट पण करायला पाहिजे जर सत्य घातलं नसेल तर अशा अनेक गोष्टींचा विचार इतिहास संशोधक म्हणून करत असतात आणि त्यातले गजाभाऊ एक आहेत. म्हणून हे पुस्तक जे आहे ते करत असताना त्यांनी मुळात एक पुण्यामध्येच 2015 साली जे व्याख्यान दिलं होतं ते व्याख्यान आणि 31 मे रोजी या वर्षी जे व्याख्यान दिलं, या दोन्ही व्याख्यानांमधनं पुढे अनेक विषय चर्चेला आले, जसं आत्ताही आपल्याला सांगण्यात आलं. म्हणून त्याच्यावर आधारित गजाभाऊंनी एक पुस्तक लिहायला सुरुवात केली. पुस्तक म्हणजे आता तो मोठा ग्रंथ झालाय, जवळपास 1400 पानांचा हा ग्रंथ तयार झालेला आहे आणि तो पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये प्रकाशित होणार आहे, पूर्ण होणार आहे. त्याच्यापुढे त्याचं प्रकाशन देखील होणार आहे. तर या 1400 पानांच्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे याची थोडीशी माहिती ही सगळ्या जिन्नांसूंना आधी मिळावी म्हणून गजाभाऊंनी थोडं त्या ग्रंथातनं वेळ काढून ही छोटी पुस्तिका एक आधी तयार केली आणि ती पुस्तिका, त्याचं प्रकाशन आज या ठिकाणी होतं. त्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. थोडक्यामध्ये साधारणतः इसवी सनाच्या 700व्या
याच्यापासून 1800 पर्यंत जे काही इस्लामी आक्रमणं झाली, प्रत्येक आक्रमणामध्ये जे जे नवीन नवीन आक्रमणाचे आणि अत्याचारांचे प्रकार वाढत गेले, त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आलं आणि मग शिवाजी महाराजांच्या राज्यामुळे याला काय नेमकं वळण मिळालं, अशा प्रकारची मांडणी या छोट्याशा पुस्तिकेमध्ये गजाभाऊंनी केलेली आहे. आजचा हा कार्यक्रम विवेक विचार मंच आणि शिवशंभू विचार दर्शन या दोघांच्या माध्यमातून होतोय. विवेक विचार मंच जे आहे ते आपल्या सगळ्यांना सुपरिचित आता महाराष्ट्रभर झालेलं आहे. संविधानिक विवेकी विचार प्रसार करणं हे त्याचं मुख्य कार्य आहे. त्याच्याचबरोबर फुटीरतावादी ज्या शक्ती आहेत त्यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा देणं या प्रकारचं कार्य सुद्धा मोठ्या प्रमाणात विवेक विचार मंचतर्फे चालू आहे. अशाच प्रकारचं काम इतिहासाचा, विशेषतः मराठी साहित्याच्या इतिहासाला उजाळा देण्याचं काम श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि शिवशंभू विचार दर्शन याच्या माध्यमातून चालतं. त्याचबरोबर या शिवशंभू विचार दर्शनच्या माध्यमातून शिवचरित्र आणि मराठी साहित्याच्या इतिहासाचे लेखक, अभ्यासक, संशोधक, सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह असलेले, व्याख्यानमालांचे आयोजक, अशा सर्व मंडळींची दरवर्षी एक मोठी कार्यशाळा भरवण्यात येते. या कार्यशाळेमध्ये या सगळ्यांना अनेक दिग्गज इतिहासाचे अभ्यासक हे मार्गदर्शन करत असतात. तर या दोन्ही संस्थांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम होतोय. या दोन्ही संस्थांच्या वतीने मी श्री गजाभाऊ मेहेंदळे यांना या पुस्तिकेबद्दल आणि आगामी त्यांच्या मोठ्या 1400 पानांच्या जवळपास मोठ्या ग्रंथाबद्दल शुभेच्छा देतो. इथून पुढेही त्यांचं लेखन असंच चालू राहावं आणि अन्य विषयांवरचं सुद्धा त्यांचं लेखन हे पूर्ण हो आणि आपल्या सगळ्यांना ते पाहायला मिळावं, वाचायला मिळावं अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या दैनंदिन व्यवहारातच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असावे म्हणून नवरंग प्रकाशनाच्या वतीने शिव अभिमान दिनदर्शिका निर्माण करण्यात आलेली आहे. श्री सूरज शिंदे यांनी युगप्रवर्तक शिवरायांचे विचार आणि त्याचे दर्शन घडवणारी एक दिनदर्शिका तयार केलेली आहे. तर मी त्यांना विनंती करतो की तिन्ही मुख्य पाहुण्यांना त्यांनी ती भेट द्यावी. सूरज शिंदे हे आपले कार्यकर्ते असून ही दिनदर्शिका आज आपल्याला विक्रीसाठी बाहेर उपलब्ध आहे, ज्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध विचार एका दिवशी एका पानावरती त्यांनी स्वतः कष्ट करून तयार केलेले आहे. शिवरायांनी आग्रहाने म्हणा किंवा हट्टीपणाने म्हणा, त्याच्या दोन्ही व्याख्यानात जेव्हा ऐकताना अनेक जे प्रसंग मी ऐकले आणि आपण सर्वांनीच ते 31 मेला देखील ऐकले की सप्तकोटेश्वराचं मंदिर पुन्हा उभारलं असेल, यवनी भाषेचं झालेलं आक्रमण सारून आपल्या भाषेतला राज्य व्यवहार कोश निर्माण करणं असेल, नेतोजी पालकर यांना पुन्हा स्वधर्मात आणणे असेल, या सगळ्या शिवरायांच्या कृती उक्ती काय व्यक्त करतात, काय सांगतात ते आपल्याला हे समजून घेण्यासाठी मी इतिहासकार व शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व या शिवशक्तीला शिवरायांच्या स्वराज्याचा अंतस्थ हेतू काय होता हे त्यांच्या मनोगतातून सांगावं. नमस्कार. मी काही वर्षांपूर्वी मराठी शिवचरित्राचे 2 खंड पूर्ण केल्यावर ते काम काही काळ थांबवलं होतं. नंतर मी इंग्रजी शिवचरित्र पूर्ण केलं. ते साधारण 900,000 पानांचं आहे. शिवछत्रपतींचे आरमार म्हणून मी आणि माझे सहलेखक संतोष शिंत्रे आम्ही दोघांनी मिळून एक पुस्तक लिहिलं. माझे विद्यार्थी शिवकालावरची कागदपत्र भरपूर प्रसिद्ध करत होते. त्याची 6-7 पुस्तकं प्रसिद्ध झाली. हे सगळं चालू असताना मी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास लिहायला लागलो. म्हणजे महत्वाकांक्षा मोठी होती म्हणाल कदाचित. मला दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास 1000 पानांच्या 8-10 खंडांमध्ये लिहायचा होता आणि पहिल्या महायुद्धाचाही लिहायचा होता. मी पहिल्या महायुद्धाचा इतिहास 1000 पानांमध्ये डबल करून मोठ्या आकाराची पूर्ण केलाय. छापला नाही अजून आणि त्याचे नकाशे मी करायला सुरुवात केली होती. दुसऱ्या महायुद्धाची माझी 3000 पानं झाली आहेत. छापील पानं आहेत ती, म्हणजे टाईप झाली आहेत. आणि युद्धाची सांकेतिक भाषा म्हणणं चुकीचं आहे, पण कोड्स आणि सायफर्स जे वापरतात त्याच्यावर मी 1000 पानी पुस्तक केलं. अशी माझी 5000 पानं झालेली होती. आता दर 6-6 महिन्यांनी त्याचा एक खंड काढावा
म्हणजे लोकांना घेणं सोयीचं होईल, वाचणं सोयीचं होईल असा माझा विचार होता. पण हे सगळं चालू असताना मी बघत होतो की इतिहासाबद्दल आणि विशेषतः शिवचरित्राबद्दल लोक असत्य सांगणं लोकांचं वाढतच चाललं होतं. तसं असत्य फार पूर्वीपासून सांगत होते, पण दिवसेंदिवस ते वाढतच चाललं होतं. आणि मग मला असं वाटलं की आपण जर या विषयाचे अभ्यासक आहोत तर खरं काय आहे ते सांगणं आपलं कर्तव्य आहे. त्यातनं आपल्याला सुटका नाही आपली त्यातनं. आणि माझं वय तर 70ला आलेलं होतं तेव्हा. स्वाभाविकपणेच मला असं वाटलं की वेळ फार जास्त उरला नाही आहे. आपण हे महायुद्ध करत बसलो तर हे राहून जाईल पुस्तक. नंतर आपल्या अंगात शक्ती राहणार नाही ती लिहिण्याची. म्हणून मी सगळं काम थांबवलं आणि मुसलमानी राजवटी आणि शिवछत्रपतींचे स्वराज्य धार्मिक धोरण, आत्ता तरी असं नाव ठरलंय, हे पुस्तक लिहायला सुरुवात केली. आता त्याचं एखादंच प्रकरण राहिलंय. बराचसा भाग पूर्ण झालाय, तरी महिना, 1.5 महिना, 2 महिने लागतील. मध्ये मला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने भाषण करायला बोलवलं. तर मी 31 मेला भाषण केलं. तेव्हाही त्या पुस्तकाच्या विषयाच्या अनुषंगानेच बोललो. हे काम मी सुरू केलं, तो दिवस महाराष्ट्र दिन असल्यामुळं माझ्या लक्षात राहिला योगायोगानं की 1 मे 2016ला मी काम चालू केलं. आता 30 एप्रिलला 5 वर्ष होतील आणि तेवढ्यात पूर्ण होईल. मी तुम्हाला म्हणालो की असत्य सांगितलं जातं, सत्य दडवलं जातं, अनुवादात मुळात नसलेला मजकूर घुसडला जातो, मुळात असलेला मजकूर गाळला जातो. हे करणारे जे लोक आहेत त्यातले निदान काही जण स्वतःला मार्क्सवादी म्हणवतात, पण तो मार्क्सवाद हा त्यांचा जातीयवाद झाकण्याकरता घेतलेला बुरखा आहे. हे पहिल्या प्रतीचे लेखक आहेत, ते वाचतात, त्यांना येतं, फारसी येतं, पुस्तकं वाचतात, अभ्यास करतात, हे खरं आहे. दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत ते संधिसाधू लोक आहेत. ते काही अभ्यास वगैरे करत नाहीत, पण त्यांना हे माहिती असतं की गेले 50-500 वर्ष या डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांची शाळा कॉलेजांमध्ये जो इतिहास शिकवला जातो त्याच्यावर इतकी जबरदस्त छाप आहे की आपण जर त्यांच्या मर्जीत राहिलो नाही तर आपल्याला कदाचित नोकरी मिळणार नाही, कदाचित वरचं पद मिळणार नाही. आपण काही पुस्तकं लिहिली तर ती युनिव्हर्सिटीत रेकमेंडेड बुक्स म्हणून लागणार नाहीत आणि मुख्यतः आपल्याला निरनिराळ्या कॉन्फरन्सेसना बोलवणार नाहीत. त्यामुळं अनायासे भारताचा, परदेशाचा प्रवास घडतो. मग आपण आपल्या विद्यापीठातनं एक कॉन्फरन्स घ्यायची आणि परदेशी लोकांना विद्यापीठाच्या खर्चानं बोलवायचं, मग त्या बदल्यात ते पण आपल्याला बोलवतात. हे जे सगळं आहे हे संधिसाधू लोकांचं काम आहे. त्यांना बाकी काही घेणं देणं नसतं. तिसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत ते प्रौढत्वात सुद्धा शिशूच राहिलेले असतात, निरागस असतात, चांगले असतात, पण त्यांना काहीच कळत नसतं. साधारणपणानं काही लोक त्यांना मूर्ख म्हणतात, पण आपण तो शब्द वापरू नये. त्याच्याऐवजी भोळे किंवा निरागस असं म्हणावं. म्हणजे मूर्खपणा हा गुणच आहे का काय असं वाटायला लागतं. तर त्या लोकांचं आपण सोडून देऊ. तर हा सोडून मुद्दा मी 3 प्रकारचे लोक सांगितले. आता काय काय खोटं करतात त्याची मी फक्त उदाहरणं सांगणार आहे, बाकी जास्त काही सांगणार नाही. एक उदाहरण देतो. 13व्या शतकातला सुलतान होता, त्याचं नाव होतं इल्तुतमिश. हा यानं उज्जैनचं महाकालेश्वराचं देऊळ पाडलं. तिथं विक्रमादित्याची प्रतिमा होती मोठी आणि ती प्रतिमा, इतर मूर्ती आणि महाकालेश्वराची मूर्ती किंवा पिंड हे सगळं घेऊन तो दिल्लीला घेऊन गेला. हा जो प्रसंग आहे त्याचं वर्णन एका ग्रंथात केलेलं आहे. त्या ग्रंथाची थोडी माहिती सांगतो. हा इंडियन हिस्ट्री काँग्रेस, याच्यावर डाव्या लोकांची अतिशय छाप आहे, त्या संस्थेच्या विद्यमानं प्रकाशित झाला. त्याचं नाव आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडिया. त्याचा 5वा जो खंड आहे तो आहे दिल्ली सल्तनत. त्याच्यामध्ये जवळजवळ 1200 पानाचा तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ह्या इल्तुतमिश आणि आधीचे आणि नंतरचे 2-4 सुलतान या काळाला 250 पानं दिलेली आहेत. त्यात हा उज्जैनचा प्रसंग आहे. पण महाकालेश्वराची मूर्ती दिल्लीला नेली हा मुद्दा मात्र त्यांनी गाळून टाकलेला आहे. त्यांनी लिहिले विक्रमादित्याची प्रतिमा नेली आणि काही हिस्टॉरिक रेलिक्स नेली, म्हणजे स्मृतिचिन्ह किरकोळ नेली. महाकालेश्वराचा उल्लेखच केला नाही. आणि स्वाभाविक होतं, कारण ती कशा करता नेतात हे जे सगळं वर्णन आहे ते तत्कालीन इतिहासकार तबकात नासिरी, त्याच्या ग्रंथाचं नाव आहे, लेखक आहे मिन्हाजुद्दीन. संक्षेपानं त्याला कित्येकदा नुसतं मिन्हाज म्हणतात.
त्या मिनाजनं केलेलं आहे सगळं वर्णन. आणि त्याच्या एका प्रतीत आणखी खुलासा आहे की मशिदीपुढं ती टाकून लोकांनी पायाने तुडवावी म्हणून मूर्ती नेली होती. आता हे सांगायला त्यांना संकोच वाटला. वास्तविक हे सगळं केलं कोणी? इल्तुतमिशनं केलं. आत्ता जो ग्रंथ सांगितला त्याचे संपादक होते मोहम्मद हबीब, म्हणजे जे प्रसिद्ध अलीगडचे प्रोफेसर आहेत इरफान हबीब, त्यांचे वडील, तेही प्रोफेसर होते. ते आणि खलीक अहमद निझामी हे दोघंजण आत्ता मी जो ग्रंथ सांगितला दिल्ली सल्तनत त्याचे संपादक आहेत. त्यांनी तर यातली कुठलीच गोष्ट केलेली नव्हती. गोष्ट केली होती इल्तुतमिशनं. मग तुम्ही का झाकायला बघताय? ते कारण आहे, तुम्हीच बघाल तर यांना जे ही झाकाझाकी लपवालपवी जे सगळं चालतं ते सगळं एका विशिष्ट दिशेनं चाललेलं असतं. आणि त्यामुळे ते सहेतुक आहे, म्हणजे चुकून चुकलेलं नाही आहेत, हेतुपुरस्सर चूक केलेली आहे, म्हणजे थोडक्यात खोटं लिहिलेलं आहे. आता मूर्ती तुडवणं पायाखाली हा इथल्या इस्लामी राज्यकर्त्यांचा शिरस्ता होता. 2-4 उदाहरणं सांगतो. गझनीच्या मोहम्मदानं सोमनाथाची मूर्ती किंवा पिंड गझनीला नेली, तिचा तुकडा तिथं होता. लोक मशिदीत जाताना आपले चिखलानी भरलेले पाय त्या तुकड्यावर पुसत असत. हे अल्बेरुनीनं गझनीला राहत असताना लिहिलेलं आहे. तो गझनीला राहत होता, त्यानं हे पाहिलेलं आहे. दुसरं एक उदाहरण सांगतो. अलाउद्दीन खिलजीचा चुलता जलालुद्दीन खिलजी, त्यानं रणथंबोरच्या जवळ राजस्थानामधलं एका गावामधलं देऊळ पाडलं. 2 प्रचंड अजस्त्र, मिनाजुद्दीन सांगतो 1000 माणांच्या मूर्ती त्या घेऊन तो दिल्लीला आणल्या, तोडफोड केली आणि मशिदी पुढं टाकल्या. त्यानंतर जवळपास 45 वर्षांनी इब्न बत्तुता नावाचा जो प्रवासी भारतात आला, त्यानं 2 मूर्ती पाहिल्या जामी मशिदी पुढं आणि तो त्यानं लिहून ठेवल्या. लोक तिच्यावर पाय देऊन पुढं जातात. आणखी पुष्कळ उदाहरण आहेत, 1-2 सांगतो आणखी. फिरोजशाह तुघलक, त्याचा कारकिर्दीचा इतिहास आहे सीरत फिरोजशाही. त्यानं जगन्नाथपुरीचं मंदिर आहे, तिथल्या मूर्ती, आजूबाजूच्या मूर्ती त्या आणल्या, त्यांची तोडफोड केली आणि दिल्लीतल्या मशिदी पुढं लोकांनी त्या पायातल्या जोड्यांनी तुडवाव्यात म्हणून आणून टाकल्या. आता आणखी एकच देतो, आहेत पुष्कळ. औरंगजेबानं जेव्हा 1670 मध्ये किंवा त्या सुमाराला मथुरेचं केशवरायाचं मंदिर पाडलं, त्यावेळेला तिथल्या मूर्ती आग्र्यामध्ये एका मशिदीच्या पायऱ्यांखाली घातल्या. असं त्याचा जो सरकारी इतिहास आहे मासिरे आलमगिरी त्यात नमूद केलेलं आहे. ती प्रथाच होती, त्यात तुम्ही लपवून काय काय लपवणार. मी एक उदाहरण सांगितलं लापवा छप्पीचं, की हे महाकालाची मूर्ती दिल्लीला नेली, ही गोष्ट इतिहासातनं वगळून टाकली. दुसरं एक उदाहरण देतो. या मोहम्मद हबीब जे मी आत्ता म्हटलं त्यांचंच देतो. अमीर खुसरो हा अलाउद्दीन खिलजीचा समकालीन होता, प्रसिद्ध कवी आहे फारसी. त्याचा खजाइनुल फुतूह म्हणून ग्रंथ आहे. खजाइनुल फुतूह म्हणजे विजयांचे खजिने, गद्य ग्रंथ आहे. त्यात त्याने अलाउद्दीनच्या विजयांचं आणि त्यानं केलेल्या बांधकामांचं वर्णन केलेलं आहे. त्यात तो लिहितो की तिथे जी जामी मशीद आहे तिच्या पूर्वेला अलाउद्दीननं एक मोठा मनोरा बांधायला घेतला होता आणि त्याकरता तिथली मंदिरं तोडून फोडून त्यांचे दगड त्याचे कामगार आणत होते, असं त्या ग्रंथात लिहिलेलं आहे. मंदिर या करता त्यांनी वापरलेला शब्द आहे सनम खाना. थोडं उलगडून सांगतो. सनम हा अरबी शब्द आहे, त्याचा अर्थ होतो मूर्ती, आणि खाना हा फारसी शब्द आहे, त्याचा गृह, घर. सनम खाना आणि बुतखाना हे एकाच अर्थाचे शब्द आहेत, वेगवेगळ्या अर्थांचे शब्द नाहीत. सनम खाना म्हणजे मूर्तीचं मंदिर, थोडक्यात सांगायचं म्हणजे देऊळ. तर देवळं पाडली आणि त्याचे दगड त्या मशिदीच्या मनोऱ्याकरता वापरले. सगळे एकाच ठिकाणी घडलेच नाही, अनेक ठिकाणी घडले. पण मोहम्मद हबीब यांनी भाषांतर करताना सनम खानाचं भाषांतर किल्ला, कॅसल असं केलं. आता त्यांना फारसी येत नाही असं कोण म्हणेल, असं कोणी म्हणेल असं मला वाटत नाही. पण त्यांची एखादा मनुष्य जर तरफदारी करायला उभा राहिला, वकिली करायला उभा राहिला आणि जो म्हणाला की नाही अहो त्यांना माहीत नसेल त्या शब्दाचा अर्थ चुकून झाला असेल, तर तसं नाही, तर दाखवून देतो की त्यांना त्या शब्दाचा अर्थ माहिती होता. कारण त्याच ग्रंथात पुढे एके ठिकाणी असनाम असा शब्द आलेला आहे, त्याचा अर्थ भाषांतर त्यांनी आयडॉल्स असं केलेलं आहे आणि असनाम हे सनम या शब्दाचं अनेक वचन आहे. म्हणजे त्यांना नुसता सनम हा शब्दच ठाऊक होता असं नव्हे, तर त्याचं अनेक वचन अरबीत काय होतं तेही ठाऊक होतं. आणि तरी देखील त्यांनी जाणून बुजून हे भाषांतर चुकीचं केलं. आणखी एक उदाहरण देतो.
या मोहम्मद हबीब यांचंच देतो. तैमूर लंगानं जी भारतावर स्वारी केली तिचंही वर्णन या कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडियात आलेलं आहे. तैमूर लंगाचं आत्मवृत्त आहे, त्याचं नाव आहे मलफुजात तिमुरी. त्यात त्यांनी मोहम्मद हबीब यांनी असं कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्रीमध्ये म्हटलेलं आहे की तैमूरची स्वारीचा धर्माशी काही संबंध नव्हता. तो लुटारू होता, अनेक ठिकाणी लूट केली, त्यातलाच ही एक स्वारी होती. त्याचा धर्माशी संबंध जोडू नका असं त्यांचं म्हणणं आहे. ज्यानं स्वारी केली तर तैमूर लंगाचं म्हणणं अगदी वेगळं आहे. तो सांगतो की हा माझा जिहाद होता, कारण भारतातले मुसलमान राज्यकर्ते अगदी दुर्बळ झालेले आणि तेव्हा झालेही होते, आणि काफिर हिंदू शिरजोर झालेले, तेव्हा त्यांना धडा शिकवण्याकरता मी स्वारी केली आहे आणि हा माझा जिहाद आहे. आणि हे त्यांनी एका ठिकाणी नाही, 2 ठिकाणी नाही, 10 ठिकाणी लिहिलंय. आणि मी अंदाजाने नाही म्हणते 10, मी मोजलेत. त्यांनी 10 ठिकाणी लिहिलंय की हा माझा जिहाद आहे म्हणून. त्याचं एक उदाहरण देतो. दिल्लीजवळ लोणी नावाचं एक गाव होतं, अजून आहे ते, कदाचित दिल्लीत समाविष्ट झालं असेल आता. तिथं जेव्हा गावकरी धरले त्याच्या सैन्यानं, तेव्हा हिंदू आणि मुसलमान वेगवेगळे केले आणि हिंदूंची कत्तल केली आणि मुसलमानांना सोडून दिलं. जर फक्त लुटीकरता स्वारी केली होती ती खरं म्हणजे कोणाचीच कत्तल करायचं कारण नव्हतं. लूट करायची जाऊ द्यायचं लोकांना. कत्तल करायची होती तर सगळ्यांचीच करायची, पण तसं त्यांनी केलं नाही. त्यांनी हिंदूंची कत्तल केली आणि मुसलमानांना मात्र सोडून दिलं. या अडचणीतनं मोहम्मद हबीब यांनी मोठ्या चतुराईने मार्ग काढला. त्यांनी तो प्रसंगच गाळून टाकला, म्हणजे विषयच मिटला. मगाशी मी सांगितलं सनम खानाचं चुकीचं भाषांतर केलं, आता इथं प्रसंगच वगळून टाकला. आणखी 1-2 उदाहरणं देतो. सय्यद नूरुद्दीन मुबारक गझनवी नावाचा एक सुफी धर्मोपदेशक होता, सुरावर्दी पंथाचा होता. त्यानं इल्तुतमिशच्या काळात तो भारतात आला. इल्तुतमिशनं त्याला शेखुल इस्लाम अशी मोठी पदवी दिली. तो प्रवचनं देत असे इल्तुतमिश पुढं. जियाउद्दीन बर्नीच्या तारीख फिरोजशाहीमध्ये त्या प्रवचन काय देत असे तेही लिहिलेलं आहे. त्यातला प्रवचनामध्ये जे त्याचे मुद्दे होते 4, त्यातला पहिला मुद्दा असा होता की काफिर आणि काफिरत्व यांना मुळापासून उखडून टाकलं पाहिजे इस्लामच्या बादशहानं, मुसलमान बादशहानं. काफिरत्व म्हणजे काय? काफिरांशी संबंधित असलेल्या गोष्टी, म्हणजे त्यांचे धर्मग्रंथ, त्यांची देवळं, हे सगळं नष्ट केलं पाहिजे. अगदी ते शक्यच होत नसेल तर निदान त्यांचा अवमान तरी केला पाहिजे. आणि धर्मनिष्ठ मुसलमान बादशहाचं लक्षण काय आहे तर काफिर हिंदू बघताच त्याचा चेहरा संतापानं लाल झाला पाहिजे आणि याला कापून टाकावं असं त्याला वाटलं पाहिजे. असं नूरुद्दीन मुबारक आत्ता जो सांगितला सुफी, तो त्याच्या प्रवचनात सांगत असे. फरीदा खानम नावाच्या एका बाईंनी सुफिझम अँड इंट्रोडक्शन म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात त्या नूरुद्दीन मुबारकची माहिती दिलेली आहे, 2 पानांमध्ये दिलेली आहे. त्याच्या प्रवचनाचा बराचसा गोषवार आपण दिलेला आहे, पण हा जो पहिला मुद्दा आहे तो पूर्णपणानं वगळलेला आहे. आणखी एक उदाहरण देतो, किती म्हणाल तेवढी आहे. प्रसिद्ध आहे मोहम्मद तुघलक. त्याच्या दरबारात इब्न बत्तुता आला होता 1334 मध्ये, मी सांगितलं. आणि 1342 मध्ये त्यांनी मोहम्मद तुघलकानं त्याला चीनला आपला राजदूत म्हणून पाठवलं. तोपर्यंत तो तुघलकाच्या दरबारीच होता. मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्याची नेमणूक झाली होती. त्यानं असं वर्णन केलंय की इथं ईदचा जेव्हा उत्सव होतो, 2दा ईद येते वर्षातनं. ईद या शब्दाचा अर्थच मुळी सण असा आहे. तर त्या ईदच्या वेळेला त्या वर्षी ज्या काफिर राजांच्या मुली, इतर काफिर स्त्रिया ज्या काही सापडल्या असतील हातात, त्यांना दरबारात नाचतात गातात त्या, आणि नंतर तो त्या अमिरांना वाटून टाकतो. त्याचे जे सरदार आहेत त्यांना वाटून टाकतो. आणि अशा पुष्कळ मुली असायच्या, स्वस्तात मिळत होत्या. खुद्द इब्न बत्तुताला त्या वजीरांना एकदा कॉम्प्लिमेंटरी म्हणून 10 अशा मुली पाठवल्या होत्या. त्यानं त्या 10 पैकी एक मुलगी, त्या मुलींना जो घेऊन आला त्याला दिली टिप म्हणून. राहिल्या ज्या मुली, त्यातल्या 3 मुली त्यांनी आपल्या नोकरा चाकरांना दिल्या. आणि बाकीच्या त्याच्याजवळ होत्या. तो मोरोक्कोचा होता मूळचा. तो तिथं गेल्यावर लिहितो की मला आठवत नाही त्यांचं काय झालं ते. बकऱ्या काय किंवा काफिर स्त्रिया काय, ते काही फार लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट नाही आहे त्याच्या मते. आता तो हे जे करत होता तर इस्लामला धरून होतं का? तर इस्लामला धरून होतं.
कुराणामध्ये निदान 2 ठिकाणी असं सांगितलेलं आहे की युद्धकैदी स्त्रिया तुम्हाला वैध आहेत, तुम्ही त्यांच्याशी शरीर संबंध करू शकता, असं कुराणात सांगितलेलं आहे. काफिर स्त्रिया अर्थात 2 ठिकाणी सांगितलंय. आणि मला वाटतं या पुस्तिकेत मी त्या आयता दिल्या पडेत कोणत्या. खुद्द पैगंबरांनी युद्धात सापडलेल्या 2 स्त्रिया त्यांच्याकडे होत्या. त्यापैकी एका स्त्रीचं मी नाव सांगितलं होतं. मी 31 मेला जे भाषण केलं यूट्यूबवर आहे, तिचं नाव होतं रायहाना. तिच्या नवऱ्याला तिथं ज्या लोकांची कत्तल केली युद्ध संपल्यानंतर, त्यात मदिनेत त्याला ठार मारलं होतं आणि रायहाना त्यांच्याचकडे पैगंबरांच्या वाट्याला आली, त्यांच्याचकडे होती. तिच्याशी त्यांनी लग्न केलं का नाही ही थोडी संदिग्ध आहे बाब, पण साधारणपणानं केलं नाही असंच बहुतेक लोक म्हणतात. तबरी नावाचा जो इतिहासकार आहे तो सांगतो ती शेवटपर्यंत उपस्त्री कॉन्क्युबाईन म्हणून त्यांच्याकडे होती. त्यावेळेला रायहाना सांगितली. तर दुसरी एक सांगतो, त्यांच्या ज्या स्त्रियांची यादी आहे 12-14 इब्न हिशामनं दिलेली, तिच्या आधारे सांगतो. तुम्ही म्हणाला हो इस्लाममध्ये तर 4च बायकां, तुम्ही तर 12-13 सांगताय. तर ते 4 बायकांची अट बाकीच्या मुसलमानांना होती, पैगंबरांवरती अट नव्हती. त्यांना अल्लाने परवानगी दिली होती, त्या परवानगीनुसार ते करत होते. त्यातली जी सफिया होती ती इब्न कुरैजा या ज्यू जमातीतलीच होती. ती लग्न होऊन खैबर नावाच्या ठिकाणी आली होती. खैबर म्हणजे भारताच्या वायव्येला खैबर खिंड आहे, त्याचा काही संबंध नाही, हे अरबस्तानातलं खैबर आहे. तर ती जी सफिया होती तिच्या नवऱ्याला मदिनाला मारून टाकलं होतं. तिचा नवरा होता खैबरला, तो खजिना कुठे आहे ते सांगे ना, म्हणून पैगंबरांच्या हुकमावरून त्याला हालहाल करून ठार मारण्यात आला. आणि नंतर त्या सफियाशी पैगंबरांनी लग्न केलं. म्हणजे कुराणातल्या आयता, पैगंबरांचं चरित्र आणि पैगंबरांच्या उक्ती आणि कृती म्हणजे हादीस, या सर्व दृष्टीनं युद्धकैदी स्त्रियांचा अशा प्रकारे उपयोग करण्याचा मुसलमानांना त्यांच्या धर्मानं हक्क दिलेला आहे. आणि तो धर्मदत्त हक्क मोहम्मद तुघलक बजावत होता. आता हे लिहायला हे सगळं मोहम्मद तुघलक करत होता. त्याचं चरित्र ज्यांनी लिहिलंय त्यांचं नाव आहे महदी हुसैन. त्यांचं एक पुस्तक आहे मोहम्मद तुघलकाचं चरित्र, राईज अँड फॉल ऑफ मोहम्मद बिन तुघलक. त्यांचं दुसरं तुघलक घराण्यावरचं पुस्तक आहे तुघलक डेनेस्टी. या दोन्ही पुस्तकांमध्ये या गोष्टीचा यत्किंचितही उल्लेख नाही. कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडिया मागाशी मी सांगितलं, जिचे मोहम्मद हबीब संपादक आहेत एक, त्याही ग्रंथात नाही. तुम्हाला थांगपत्ता सुद्धा लागणार नाही की असं काही चाललं होतं त्या दरबारात. त्याकरता तुम्हाला इब्न बतूताचं प्रवासवृत्त वाचलं पाहिजे, त्यानं काय लिहिलंय, तरच हे कळू शकतं. आता ती उदाहरणं सांगत बसणं, एक उदाहरण बारीकसं सांगतो जाता जाता. शहाजहानच्या कारकिर्दीचा इतिहास आहे, बादशाहनामा असं नाव आहे त्याचं, अब्दुल हमीद लाहोरीनं लिहिलंय. अलीकडंच हामिद सिद्दीकी नावाच्या गृहस्थाने त्याचं इंग्रजी भाषांतर केलंय, ते प्रकाशित झालंय. इदारा अदबिया ते दिल्ली या संस्थेनं प्रकाशित केलं, इंग्रजी अनुवाद आहे. आता शहाजहानच्या कारकिर्दीतला एक प्रसंग असा आहे की प्रताप उजनिया नावाच्या माणसाने बंड केला असा त्याच्यावर आरोप केला. त्याच्यावर अब्दुल्ला खान फिरोज जंगाला शहाजहाननं पाठवलं. प्रताप उजनिया शरण आला आणि त्यांनी शहाजहानला कळवलं की असं असं झालेलं आहे. तर शहाजहाननं त्याला हुकूम पाठवला की प्रतापला मारून टाक आणि त्याची जी बायको आहे ती ताब्यात घे. त्याप्रमाणे अब्दुल्ला खान फिरोज जंगानं केलं. त्यानं ती बायको घेतली ताब्यात आणि तिचं आपल्या नातवाशी लग्न लावलं. याचं वय तेव्हा 70 होतं अब्दुल्ला खान फिरोज जंगाचं. त्या नातवाशी लग्न लावून टाकलं. आता हे सगळं बादशाहनाम्यात लिहिलेलं आहे. त्याचा जो इंग्रजी अनुवादक आहे, काय नाव त्यांचं सांगितलं, हमीद सिद्दीकी, त्यांनी तो प्रसंग वगळूनच टाकलाय. त्याचा उल्लेखच नाही, त्या बायकोचा उल्लेख नाही. बाकी सगळं दिलंय, प्रताप उजनियांनी बंड केलं मग वगैरे सगळं दिलंय, पण त्याच्या बायकोचा उल्लेखच केलेला नाही. तर हे असे हे इतिहास आहेत आणि हे लोकांना वर्षानुवर्ष फसवत आहेत. आता ते टेक्स्टबुकापर्यंत झिरपलेले आहे. त्याची फक्त 2 छोटी उदाहरणं सांगतो. NCERTचं जे 12वीचं पाठ्यपुस्तक आहे त्यात एके ठिकाणी असं लिहिलं आहे की लढाईच्या धामधुमीत जी देवळं पाडली जात ती नंतर परत बांधण्याकरता त्यांना अनुदान दिलं जाईल, असं शहाजहान आणि औरंगजेब यांच्या कारकिर्दींवरून दिसतं, असं त्यात लिहिलेलं आहे.
NCERTच्या पुस्तकात. यात 2 असत्य आहेत. पहिलं असत्य असं भासवलं आहे की देवळं पडत की लढाईच्या धामधुमीत पडत, तोफेचा गोळा लागून वगैरे काही मुद्दाम काही पाडत नव्हते, असं त्यात भास निर्माण केलाय. पण तसं नाही आहे. खुद्द याचं जर उदाहरण घेतलं औरंगजेबाचं, त्यानं काशीचं देऊळ पाडलं तेव्हा कुठलं युद्ध चालू होतं? कुठलं युद्ध चालू नव्हतं. पाठोपाठ मथुरेचं देऊळ पाडलं, मथुरेचं कुठलं युद्ध चालू होतं? कुठलं युद्ध चालू नव्हतं. युद्ध चालू असताना सुद्धा त्यांनी 1705 मध्ये पंढरपूरला देऊळ पाडलं, तेव्हा पंढरपूरला कुठलंही युद्ध चालू नव्हतं. तेव्हा पहिलं वाक्य जे आहे की युद्धाच्या धामधुमीत ती देवळं पाडली जात, हे मुळात दिशाभूल करणार आहे. आता राहता राहिला दुसरा प्रश्न की ते त्यांना काही अनुदान वगैरे देत होते का देवळं परत बांधायला? तर हे दादांत खोटं आहे. एका गृहस्थांनी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट खाली त्यांना प्रश्नच विचारला त्या NCERTच्या टेक्स्टबुक करणाऱ्या तिथल्या माहिती अधिकाऱ्याला की हे वाक्य जे आहे त्याला आधार काय? तेव्हा त्या काय माहिती अधिकारी बाई होत्या, त्यांनी त्या फाईल्स पाहिल्या आणि सांगितलं ह्या विधानाला काही आधार आमच्याकडे दिलेला नाही आहे इथं, आणि बरोबरच आहे, आधार नाहीच आहे. आता हे कसं सामान्य जनतेपर्यंत झिरपलंय. मी टेक्स्टबुकातनं सांगितलं, आणखी एका उदाहरणानं सांगतो. मोइनुद्दीन चिश्ती अजमेर दर्गा आहे. दर्ग्याला लोक जातात, चादर चढवतात. तो जेव्हा वृद्ध झाला होता तेव्हा त्याच्या एका शिष्यानं एका राजाची युद्धात हाती सापडलेली मुलगी आणली आणि त्याला अर्पण केली मोइनुद्दीनला. त्यानं तिला मुसलमान केलं, तिच्याशी लग्न केलं आणि त्याच्यापासून तिला संतती झाली. हे जे सगळे हकीकत आहे, मी मग असं सांगितलं, त्यानं त्याचा धर्मानं त्याला जो हक्क दिलाय त्यानं तो बजावलाय. ही हकीकत त्यांच्या वेबसाईटवरच होती त्या दर्ग्याच्या. पण कुणीतरी त्यावरनं सोशल मीडियामध्ये कॉमेंट्स केल्या की हे बरोबर नाही आहे करणं, या माणसाने ही गोष्ट वाईट केली. त्याला माहीत नसेल की वाईट म्हणजे इस्लामला धरून होती, वाईट असो की चांगली असो, पण त्यानं केल्या कॉमेंट्स. तेव्हा मग त्यांनी त्या वेबसाईटवरचा तो मजकूर काढून टाकला. सुदैवानं आधीचा आणि नंतरचा वेबसाईटवरच्या मजकुराचा स्क्रीनशॉट लोकांनी घेऊन ठेवलेले आहेत आणि माझ्याकडे आहेत. तर अशा प्रकारे हे केवळ मोठ्या पुस्तकांपुरतं राहत नाही, ते पाठ्यपुस्तकांपर्यंत येतं, ते शेवटी जनसामान्यांपर्यंत येऊन पोचतं. आणि हे खोटं लिहायला जागा फार थोडी लागते. उदाहरण म्हणून सांगतो, शिवाजी महाराजांच्या सैन्यात 70% मुसलमान होते असं मी स्वतः इंटरनेटवर वाचलं. आता त्यांना एक वाक्य पुरलं. मी म्हटलं आपण याद्याच तयार करू, म्हणून मी याद्या तयार केल्या. माझ्या याद्या तयार आहेत. 436 हिंदू सरदारांची मी नावं काढली आणि त्यातले शहाजी महाराजांच्या काळापासनं शिवाजी महाराजांकडे अल्पकाळ जे 5 होते, तांत्रिक कारणाकरता होते, असे सगळे मुसलमान धरले तर ते 12 आहेत. त्यांचं प्रमाण पडतं 3%. आणि तांत्रिक कारणाकरता होते ते वगळले. मी मागं सांगितलंय तांत्रिक कारणा म्हणजे फारसी लिहिण्याकरता वगैरे वगैरे, तर 2 उरतात. 2 ते प्रमाण होतं 0.5% कमी. आणि त्याचंही काही कारण असू शकतं, मी मोठ्या पुस्तकात सांगेन. मुद्दा असा आहे की त्यांना खोटं बोलायला एक वाक्य पुरलं. माझं हे परिशिष्ट जवळपास 60 पानांचं झालं आणि त्याकरता मला या सगळ्यांची नावं, कारण मी प्रत्येक माणसाला पुरावा दिलेला आहे, नावाचा मी पुराव्याशिवाय काही लिहित नाही. आता हे जे पुस्तक आपण वाचाल, 1400 पानी पुस्तक आहे. छोट्या पुस्तकात नाही दिलेलं पान नंबर वगैरे सगळं, पण मोठ्या पुस्तकामध्ये मी फारसी ग्रंथांची नावं दिली आहेत. त्यापैकी जवळजवळ सगळ्या ग्रंथांची सुदैवानं भाषांतर उपलब्ध आहेत, एकतर हिंदी किंवा इंग्रजी. तेव्हा मी संदर्भ देताना फारसी पुस्तकाचा पान नंबर देतो, इंग्रजी किंवा हिंदी किंवा दोन्ही अनुवादांचे पान नंबरही देतो. त्यामुळे तुम्हाला ते मुळात जाऊन बघता येईल की हा माणूस सांगतोय ते खरं आहे ना, कारण ते अनुवाद ते भाषांतर काही मी केलेले नाही आहेत, पूर्वी कोणीतरी केलेले आहे. तर असे हे लोक आहेत. मी त्याचा परामर्श घेताना कधीही हेत्वारोप करत नाही. हेत्वारोप म्हणजे काय ते सांगतो. तुम्ही अमुक धर्माचे आहात आणि तो तमुक धर्माचा आहे म्हणून तुम्ही त्याच्या विरुद्ध एक प्रकारे आकसानं त्याचं म्हणणं खोटं म्हणताय असं मी करत नाही. मी माणसावर टीकाच करत नाही. मी टीका करतो त्या विधानावर. तो काय म्हणतोय ते म्हणतोय ते खरं आहे का,
उदाहरणार्थ 70% मुसलमान होते, खरं आहे का? मी मोजून बघतो आणि सांगतो की खरं नाहीये. माझी टीका विधानावर आहे, व्यक्तीवर नाही. तर अशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे. काही लोकांना तर ब्लॅकलिस्टच केलं पाहिजे. परवा मी राम पुनियानी नावाच्या एका ग्रस्तांचे काहीतरी व्हिडिओ एकाने मला पाठवली, ते काय वाटेल ते सांगत होते की गुवाहाटीच्या कुठल्या कामाख्या देवळाला औरंगजेबानं फरमान दिलं वगैरे. आणि तुम्ही बऱ्याच लोकांकडनं ऐकलं असेल की औरंगजेबाची ही देवळांना देणग्या दिल्याची फरमान आहेत. अशी काही फरमानं नाहीत. तुम्हाला ते सविस्तर मी माझ्या पुस्तकात दाखवतो की फरमान कसं असतं, काय असतं. कुठल्या तरी कागदावर 4 फारसी ओळी खरडल्या म्हणजे फरमान होत नाही. ते मी सगळा उलगडा करून त्यात सांगितलेलं आहे. मला जर 3-4 महिने देवानं दिले तर पुस्तक पूर्ण होईल आणि तुम्हाला वाचायला मिळेल. नमस्कार. संपूर्ण इतिहास काही कमी शब्दात, कमी भाषेत उलगडून दाखवायचा, किंवा जे गेले 1000 वर्ष घडले आहे ही इस्लामी राजवट, आणि ते पुस्तक रूपात, छोट्या पुस्तिकेच्या रूपात आणताना गजाभाऊंनी घेतलेले कष्ट, भारतातली इस्लामी राजवटीचं स्वरूप नक्की काय होतं, याचबरोबर जिझिया कर काय होता, मूर्तीभंजन आणि मंदिर विध्वंस कसा चालू होता, धर्मांतरं चालू होती, गावाची नामांतरं चालू होती. हे सर्व चालू असताना समर्थ रामदास लिहितात, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता. या समर्थ रामदासांच्या ओळींचा अर्थ या पिढीने काय घ्यायचा, त्या काळात घडलेल्या घटना याचा उहापोह कसा करायचा, हे सर्व अशा अनेक प्रश्नांना उत्तर देणारं पुस्तक आता आपण प्रकाशित करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर, लेखक गजानन भास्कर मेहेंदळे, प्रकाशक ऐतिहासिक साहित्य प्रकाशन. या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची मी विनंती माननीय विष्णू सदाशिव कोगजे आणि प्रदीपदादा रावत यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 हर. धन्यवाद. हे पुस्तक विक्रीसाठी बाहेर उपलब्ध आहे. हे पुस्तक फक्त न्यायचं नाहीये, सोबत 10 ते 15 प्रती न्यायचे आहेत. हे स्वतःच्या ग्रंथालयात न ठेवता आपल्या जवळच्या वाढदिवसाच्या दिवशी, कार्यक्रमाच्या दिवशी हे पुस्तक आवर्जून भेट द्यायचं आहे. या पुस्तकाची आवृत्ती पुढच्या 1 महिन्यात संपली पाहिजे. ही खबरदारी, ही जबाबदारी आपण सर्वांनी घेऊया आणि हे पुस्तक आवर्जून वाचूया आणि त्याचा प्रचार करूया. फार विलंब न करता मी प्रदीप दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार प्रकट करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कोगजे, पुस्तकाचे लेखक माझे थोरले बंधूस गजाननराव, उपस्थित बंधू भगिनींनो, छोटी आहे, 64 पानाची आहे. तो मूळ जवळजवळ मोठ्या आकाराचा 1500 पानाचा ग्रंथ आहे. त्याचं सगळं सार या पुस्तकात आहे. एका प्रख्यात इंग्रजी लेखकाने असं म्हणलं होतं की पत्र लांबलंय कारण थोडक्यात लिहायला वेळ नव्हता. याचा अर्थ असा की थोडक्यात लिहायला फार कष्ट लागतात.
ते सार रूपाने, अतिशय सोप्या पद्धतीने, पण नेमका मुद्दा. कारण कित्येक वेळेला लोकांना मुद्द्यावर यायला एवढा वेळ लागतो, एवढ्या लांबून सुरुवात करतात. आमचे गजाभाऊ तर नेहमी म्हणतात की आत्ता मुद्दा काय ते पटकन बोल. म्हणजे एकदा ते, म्हणजे मला वाटतं विमा दांडेकरांची आठवण आहे की तो माणूस एकंदरीत मनुष्याची रानटी अवस्था, तिथून मग मग दास्य टप्पा, असे वर्गकलाचे टप्पे सांगत होता. ते म्हणले पटकन मुद्द्यावर या, तुम्हाला बोनस वाढवून पाहिजे हे सांगा ना. एवढ्या लांबून कुठून येता? तेव्हा हा जो मूलभूत प्रश्न आहे, तर आज गजाननरावांनी आपल्याला सांगितलं की का लिहावं लागलं. लोक केवळ आम्हाला असं वाटतं असं घडलेल्या घटनांबद्दल मत सांगत नाहीत, तर इतिहासच म्हणजे एकेकाळी त्या इस्लामी आक्रमकांनी इथं मूर्तीभंजन केलेलं असेल, इथं सध्या सत्याचा खून पाडायचा कार्यक्रम चालू आहे. कारण त्याला नाहीसच करून टाकायचं, इतिहासाच्या पानातूनच हद्दपार करून टाकायचं, ते पोचूच द्यायचं नाही. तर असा सत्याचा गळा घोटण्याचा जो कार्यक्रम आहे, आणि त्याला काहीतरी एक सदहेतूचा मुलामा द्यायचा की आम्ही हे चांगल्यासाठीच करतो आहोत. म्हणजे इतिहासाचं जी मार्गदर्शक तत्व म्हणून जी सांगितली जातात, क्रमिक पुस्तकं तयार करण्यासाठी विद्यापीठामध्ये मार्गदर्शक म्हणून, मी चौकशी केली काही आमच्या मित्रांकडं, त्याला गाभा तत्व म्हणतात. त्यात सत्य काय घडलं हे सोडून बाकी सगळं सांगायचं, असं गाभा तत्व असतं. तर हा जो काही प्रकार चाललेला आहे, आणि त्याच्यामुळं त्याची किंमत समाजाला फार मोठी मोजावी लागते. मी आता एकच उदाहरण फक्त घेणार आहे, ते मगाशी जे उल्लेख केला इरफान हबीब. म्हणजे ज्या लोकांनी, जसं ते गुंड लोकांनी का ताबा मारतात प्रॉपर्टीवर कोणाच्या तरी, तसं इतिहास संशोधनाच्या क्षेत्रावर ज्यांनी ताबा मारलाय वर्षानुवर्ष, ज्यांची ठेकेदारी आहे, मग ते ICHR असो, इंडियन हिस्ट्री काँग्रेस असो, तर ह्या गृहस्थांचं शिवाजी महाराजांबद्दलचं आकलन काय, तेवढं मी तुम्हाला शब्दशः सांगतो, कारण हे त्यांचे शब्द आहेत म्हणून. त्यांचे शब्द आहेत बरं का. शिवाजी शेतकऱ्यांचा संकटमोचक किंवा मुक्तिदाता नव्हता. इरफान हबीब बरं का. त्याचे प्रशासन काही कमी जुलमी नव्हते. त्याला म्हणायचंय की औरंगजेब जसा जुलमी होता तसंच शिवाजी महाराज देखील जुलमीच होते. पण या शेतकऱ्यांचा त्याला धोका किंवा भय नव्हते. बघा तर्क बघा, आपण थक्कवून जाऊ किती. कारण त्याला काही इजा करण्यापेक्षा, म्हणजे शिवाजी महाराजांना इजा करण्यापेक्षा हे शेतकरी त्याचेच लुटारू हस्तक म्हणून ते त्याच्या मागे जात होते. असे हे जुलूम बळजबरीचे वर्तुळ दोन्हीकडे बळावत होते. म्हणजे औरंगजेबाकडे पण बळावत होतं आणि इकडे पण बळावत होतं. पण मराठ्यांच्या बाजूने लुटारू म्हणून आलेल्या पीडित शेतकऱ्यांची संख्या फुगत गेली आणि मुघलांचा कैवार परत उभाच राहणार नाही असा खचत जात लयाला गेला. मुघल साम्राज्याचा ऱ्हास झाला. म्हणजे शिवाजी महाराज हे मुघल साम्राज्याचा ऱ्हासाला कारणीभूत आहेत, पण शेतकऱ्यांना मुक्तिदाता मिळालाच नाही. आता पहिला प्रश्न असा आहे, हे जे काही शिवाजी महाराजांबद्दलचं आकलन आहे, हे इंडियन हिस्ट्री काँग्रेसचा अनेक वेळेला प्रमुख राहिलेला, ICHRचा अनेक वेळा प्रमुख राहिलेला, आणि ह्या देशामध्ये संपूर्ण इतिहास क्षेत्रावरती ज्याची पूर्ण पकड आहे, सगळ्या विद्यापीठांमधले जे पोपट आहेत, अगदी पुणे विद्यापीठासकट,
ज्यांनी बुद्धी घाण टाकलेली त्यांच्याकडे आहे का नाही ही मुळात शंका आहे. तर त्याचा बोलवतो धनी त्याचं हे शिवाजी महाराजांबद्दलचं आकलन आहे. काय केलं शिवाजी महाराजांनी? औरंगजेबचं राज्य जसं जुलमी होतं तसं शिवाजी महाराजांचं होतं. औरंगजेब जसा कर भरायला शक्य नाहीये त्या शेतकऱ्यांची बायका पोरं गुलाम म्हणून विकत असे, आणि तोच नाही सगळ्या मुसलमानी राजवटीमध्ये. शिवाजी महाराज तसं करायचे? शिवाजी महाराज कत्लेआम करायचे. युद्ध संपल्यानंतर सर्वसामान्य जनता तिथली आहे, बायका पोरं सगळी सरसकट कापून काढा, असं शिवाजी महाराजांनी कधी केलंय का? शिवाजी महाराजांनी मुंडक्यांचे मनोरे उभे केले. ज्यांनी डोळ्याने बघितले, पीटर मंडी सारख्या लोकांनी लिहून ठेवलंय, किलोमीटरवरती असे मुंडक्यांचे मिनार आपल्या मोठ्या पुस्तकात त्याचं चित्र आपण छापणार आहोत. गुलाम म्हणून विकलं, देवळं फोडली, स्त्रिया नाचवल्या, जनानखान्यात टाकल्या, जिजियासारखा असह्य कर लावला की ज्याच्यामुळं लोकांना धर्मांतर करावं लागलं. मोठ्या प्रमाणाचे धर्मांतर झालं, कारण गरीबावर सगळ्यात जास्त जिजिया. हे सगळं पुस्तकात येणार आहे. यातली कोणती गोष्ट शिवाजी महाराजांनी केली होती? पण हा सगळ्या जगासमोर भारतातल्या इतिहास क्षेत्रातला असा निपक्षपाती वाटणारा जो चेहरा आहे तो हा चेहरा आहे. हा मार्क्सवाद नाही आहे. मगाशी गजाननराव म्हणले ते अगदी खरं आहे की इस्लाम ची वकिली करणं, तरफदारी करणं, हा सगळा खोटेपणा, लबाडी जे काही केली त्यांनी, त्याला जी दिशा आहे ती जाणीवपूर्वक आहे. आणि ती नुसतं तसंच नाही तर औरंगजेब, टिपू आणि पार पहिल्यापासून झालेले सर्व हे अत्याचारी जे सुलतान झाले असतील, बादशाह झाले असतील, तर यांना असं अत्यंत उदात्त स्वरूपात हे करायचं. आणि हिंदूंच्या इतिहासाचं काय करायचं? शिवाजी महाराजांचं त्यांनी काय ठरवलं की शेतकऱ्यांचा मुक्तिदाता नव्हते ते. कोणालाच मुक्तिदाता. मग त्यांनी काय केलं नेमकं ते या पुस्तकात संक्षिप्तपणाने आहे की खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी काय केलं. तर ही इस्लाम नावाच्या असहिष्णू विचारसरणीचं पालन करणाऱ्या ज्या ह्या देशामध्ये मुसलमानी सत्ता होत्या त्यातला जो सगळ्यात म्हणजे त्यांचा सगळ्यांचं म्हणजे अगदी अर्क काढावा असा हा जो औरंगजेब होता, त्याच्या विरुद्ध त्या जुलमी सत्ताचा नाश करण्यासाठी ते उभे राहिले. आणि महाराजांनंतर संपूर्ण जी शिवशाही झाली शेवटपर्यंत, तिने जो काही संघर्ष केला तो ह्या जुलमी सत्तेविरुद्ध केला. हा संघर्ष करत असताना स्वाभाविकच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लढाई होत असताना काही गोष्टी होतात, पण त्या व्यक्तिगत पातळीवरती. ते शिवशाहीचं धोरण नव्हतं. जसं आपल्याला या इस्लामी सत्तांच्या याच्यामध्ये अधिकृत दिसतं की बादशाह आदेश देतोय की कत्लेआम करा, धर्मांतर करा, देवळं फाडा. तो अधिकृतपणे आदेश देतो की सगळी देवळं पाडून टाका म्हणून, गुलाम म्हणून विका. असं कोणतीही गोष्ट आपल्याला या शिवशाहीमध्ये आपल्याला आढळत नाही. असं असताना देखील आज इतिहासाच्या क्षेत्रामध्ये हे जे काही विकृतीकरण, विद्रुपीकरण केलं जात आहे हे तर कुठल्याही परिस्थितीत थोपवलं पाहिजे आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा असा आहे
की या जुलमी सत्तांचा नाश केला म्हणून आपला प्रश्न सुटला का हो? तर इतिहास काय सांगतो? नाही सुटला. कारण जुलूम करणारी ती व्यक्ती नाहीये, ती एक प्रवृत्ती, एक विचारसरणी आहे. औरंगजेब नाही व्यक्तिगत, त्याचं जे क्रौर्य दिसतं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती, ते त्याच्या धर्मपालनातून आलेलं क्रौर्य आहे. हे सत्य आपण नीट समजून घेतलं पाहिजे आहे. आपल्याला वाटतं की आपण त्या जुलमी औरंगजेबाविरुद्ध लढलो. वस्तुस्थिती तशी नाही आहे. पुन्हा पुन्हा मी नेहमी वारंवार मी सांगतो की भारताचा जो काही इस्लामशी संबंध आला, मग तो राज्यकर्ते म्हणून असतील किंवा स्वतःला सुफी म्हणवणारे, आम्ही काही वेळा बावळटासारखे त्यांना संत म्हणतो, सुफी संत. त्या सगळ्यांचा जर चेहरा बघितला आपण, तर अभावानेच आपल्याला हिंदू लोकांशी चांगलं वागणारी माणसं भेटतात. ही जी 2-3 माणसं जी भेटतात ती इस्लाम पासून दूर गेली, हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. हे तो इस्लामचा मानवतावादी चेहरा नाहीये. मग तो काश्मीरचा झैनुद्दीन अबादीन असेल, तो तीर्थयात्रा करायचा हिंदूंच्या, तो खऱ्या अर्थाने मुसलमान उरलाच नाही. कारण अल्लाह बरोबर दुसऱ्या कोणत्याही देवतेची पूजा करणं हे इस्लामला मंजूरच नाहीये. उत्तरकालीन अफगार असेल, तो सूर्याची उपासना करायचा, गंध लावायचा, दरबारात मोहम्मदाची टिंगल करायचा. तो मुसलमानच उरला नव्हता, तो इतका लांब गेला होता. किंवा इब्राहिम आदिलशाह असेल, तो गणपती आणि सरस्वतीची पूजा करायचा. हे तिघ जड किंवा दारा शिको म्हणजे 3.5 लोक, की तो काही प्रमाणात असा चांगला वागला. कारण का तर असं दिसतं ह्या सगळ्या 3.5 लोकांमध्ये. आणि काही सुफी संत आहेत, राचीन डेरेने त्यांचा उल्लेख केला आहे, ते मुसलमान उरलेले नाही. ते ओरडून सांगतात की आम्हाला हिंदू व्हायचं आहे. ते विठ्ठलाची पूजा करतायत. पण उरलेले सर्व लोक मात्र तसं तुम्हाला दिसत नाहीयेत. दुसरं, हे 3.5 लोक चांगले वागले, त्याच्याने काही हिंदूंच्या याच्यात फरक पडला का? तो झैनुद्दीन अबादीन मेल्यानंतर त्याच्या मुलाने जो कार्यक्रम मूळ चालू होता, देवळं पाडणे, कत्तल करणे, ज्यांना मुभा दिली होती परत हिंदू व्हायची, त्यांना मारून टाकलं. सगळं उरलेले पटापटा मुसलमान झाले. त्याच इब्राहिम आदिलशाच्या पुढचे आदिलशाह काय झाले? अकबरानंतरच्या मोगल बादशाहांनी काय केलं? तर राजवटींचं जे धोरण आहे ते बदलत नाही. आणि हे आता प्रकर्षाने आपण का समजून घेतलं पाहिजे, तर आम्हाला हे कळलंच नाही की या आपल्यावरती जे काही अत्याचार झाले, हे करणारं जे आहे ते इस्लाम म्हणजे काय आहे, त्याची विचारसरणी काय, ती आम्हाला समजलीच नाही. आणि ती न समजल्यामुळं आम्ही पुन्हा पुन्हा चुका करतो. आम्हाला हे कळतच नाही की मुस्लिम भारत म्हणजे मुस्लिम बहुसंख्याक भारत हिंदू बहुसंख्याक भारतापासून 47 साली विभक्त का झाला. आम्हालाच प्रश्न पडतो की तुमचे आमचे पूर्वज एकच आहे, तुमची आमची मातृभूमी एक आहे, तुम्ही मुसलमान होण्यापूर्वीची तुमची आणि माझी संस्कृती एक आहे. तो मुस्लिम उम्मा म्हणजे काय, त्यांची ब्रदरहूड म्हणजे काय, की त्याचं नातं तुटतं. मोहम्मदाला जेव्हा विचारलं की तुझी आई कलमा न पडता गेली आहे, तर ती कुठे गेली? तो म्हणला नरकात. तर जिथं आईशी नातं तुटतं, तर हे जी काही आपल्या डोळ्यासमोर येतं, आम्हाला हे समजलं पाहिजे की सर्व प्रकारचं नातं तुटतं.
जगामध्ये कोणाबरोबर देखील शांततापूर्ण सहजीवन हे त्यांना का शक्य नाही मुसलमानांना, तर ते इस्लाममुळं. हे सत्य आपण समजून घेतलं पाहिजे की आजही आपल्या देशामध्ये ज्या सगळ्या समस्या उभ्या राहत आहेत त्याला कारण काय आहे, ते ही असहिष्णू विचारसरणी आहे. या असहिष्णू विचारसरणीबद्दल केवळ त्याच नाही, कार्ल पॉपर नावाचा फार मोठा विचारवंत युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर त्याने, कारण नाझी विचाराचं जे काही थैमान होतं आणि जे काही महाभयंकर अत्याचार झाले, निष्पाप ज्यूंना भट्टीत घालणं, जवळ 60 लाख माणसं, बाकी युद्धात मेली ती वेगळी, इतरही अनेक समाज त्याने मारून टाकले असे. त्या पार्श्वभूमीवरती कार्ल पॉपर जे म्हणतोय ते सगळ्या समाजांना एक सावधगिरीचा घंटा म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि तो मुद्दा असा आहे की अमर्याद सहिष्णू वर्तनामुळं सहिष्णू वृत्तीच नाहीशी होण्याचा धोका आहे. शेवटी समाजामध्ये जी सहिष्णुता असते ती कधी शिल्लक राहील, सहिष्णू समाज शिल्लक राहिला तर. पण त्या सहिष्णू समाजाने त्याची ही अमर्याद सहिष्णुता ही जर असहिष्णू विचाराशी देखील वर्तन करताना वापरली तर नाश निश्चित आहे. तो सहिष्णू समाजच नष्ट होईल आणि समाज नष्ट झाला तर सहिष्णू विचार कसा शिल्लक राहील. इतकं साधं सोपं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की सहिष्णू समाजाच्या संरक्षणाचा हक्क हा आम्ही बजावला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत असहिष्णू विचारसरणीशी आम्हाला प्रतिकारच केला पाहिजे, औदार्याने वागून चालणार नाही. मला असं वाटतं की सगळं जे आहे हे केवळ इतिहास समजून घेण्यासाठी नाही, वर्तमानात देखील आम्हाला या देशामध्ये जी सहिष्णू संस्कृती, सहिष्णू वृत्ती आणि सहिष्णू समाज हे जर शिल्लक राहायचं असेल तर एकच पर्याय आहे की या सहिष्णुतेला नख लावेल अशी कोणती विचारसरणी असेल तर ती उखडून टाकली पाहिजे. धन्यवाद. अतिशय संवेदनशील आणि त्याचबरोबर घणाघात असलेले विविध विचार दादांनी आपल्या समोर मांडले. अमर्याद सहिष्णुतेमुळे सहिष्णुताच धोक्यात येईल का, आणि असा असहिष्णू इस्लामला छत्रपती शिवाजी महाराजांनी टक्कर दिली. हे उपकार केवळ हिंदू समाजावर नाही, तर हे उपकार मानव जातीवरती केलेले आहेत, मानवतेवर केलेले उपकार आहेत. तुम्ही आम्ही शिवजयंती का साजरी करतो? शिवाजी महाराजांचं प्रशासन जबरदस्त होतं म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांची काळजी घेत होते म्हणून, शिवाजी महाराज थोर पर्यावरणवादी होते म्हणून, का शिवाजी महाराजांनी जमीन महसुलीची सिस्टीम खूप जबरदस्त लावली होती म्हणून? या सगळ्यांच्या पलीकडे आपण शिवजयंती साजरी करतो कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी या अशा असहिष्णू सत्तेला टक्कर दिली. ही टक्कर पुढचे 300-350 वर्ष लढत राहिली आणि त्यामुळं आपला इराण, इजिप्त होण्यापासून भारत देश वाचला. म्हणून आपण शिवजयंती आणि शिवकार्य पुढे घेऊन जातो. सत्य लपवणे, सतत खोटं बोलत राहणे, चुकीचा इतिहास सांगत राहणे, 4-5 पिवळी पुस्तकं छापणे, त्याच्यावरती बरळ ओकणे, या कामांच्या पलीकडे दुसरे धंदे नसलेले आणि पैसा पुरवून इतिहास लिहिणारे इतिहासकार गल्लोगल्ली जेव्हा जन्मतात आणि मग 31 मे नंतर जेव्हा गजानन मेहेंदळे हे बोलतात तेव्हा हे सगळे गांडूळ पुन्हा एकदा जमिनीत जातात. तर या कार्यक्रमाचा समारोपीय भाषण माननीय मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी करावे. या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झाले ते माननीय माजी खासदार प्रदीपजी. ह्या इतिहासाचं ज्यांनी लेखन केलं ते श्री गजाननराव मेहेंदळे. सभागृहामध्ये उपस्थित सर्व बंधू भगिनींनो,
शिवपूर्व काळात भारतीय समाजाची आणि भारतीय देशाची काय स्थिती होती याचं वर्णन पुस्तक लेखकाने आपल्यासमोर केलेलं आहे. त्याच्यापेक्षा अधिक अधिकारिक वाणीने या इतिहासाला कोणी सांगू शकत नाही. त्यांचा जो प्रश्न आहे की शिवाजी नसते, छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर काय झालं असतं, आणि काय झालं असतं हे सांगण्याकरता पूर्व इतिहास सांगणं आवश्यक होतं. कारण त्याच्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय परिवर्तन घडवून आणलं ते कळतं, आणि ते परिवर्तन घडलं नसतं हे आपल्याला लक्षात येतं. पण या सर्वावर बोलण्याआधी मी मेहेंदळ्यांचं अभिनंदन करतो या गोष्टी करता की त्यांनी या वयात इतिहास लेखनाचं हे काम चालू ठेवलंय. भारतामध्ये इतिहासाबद्दल इतकी अनास्था आहे की गेल्या 150 वर्षांमध्ये ज्या घटना झाल्या त्यांच्याबद्दलही समाजाला काही माहीत नसतं. प्रामाणिक इतिहास अर्वाचीन कालाचाही लिहिला जात नाही. मी इंदूरला राहतो. आज इंदूर शहरामध्ये जिथे मराठ्यांनी जवळजवळ 200-300 वर्ष राज्य केलं, 1947 पर्यंत तिथे मराठा राजा होते, तिथे आज ही स्थिती आहे की तुम्ही सामान्य माणसाला विचाराल तर त्याला माहितीही नसतं की मराठ्यांनी या इथे राज्य केलंय. ही स्थिती ग्वाल्हेरला दिसते, आणि ही आपल्याला काही प्रमाणात बडोद्यात दिसेल. बडोद्यात फक्त सयाजी महाराजांमुळे आणि त्यांनी केलेल्या कामांमुळे खूप जास्त तिथे जागरूकता आहे. पण ह्या सगळ्या भौगोलिक भागांमध्ये जो 100-200 वर्षाचा इतिहास आहे त्याच्याबद्दलही आम्हाला इतकी अनास्था आहे की लोकांना त्याच्याबद्दल काही माहीत नसतं. आणि याच्यात धोका काय असतो तो हा असतो की जर खरा इतिहास लोकांसमोर नसला तर खोटा इतिहास लिहिणाऱ्यांना खूप त्यांचं फावतं आणि खूप मोठा त्यांना वाव मिळतो, आणि मग ते असत्य सत्य म्हणून प्रसारित होत राहतं. तर आज जे आपल्याला हे जे संकट आहे की शिवाजी महाराज लुटारू होते किंवा मराठे लुटारू होते. मी राजस्थानात असताना मला आश्चर्य वाटायचं की राजस्थानच्या पाठ्यपुस्तकांमध्ये जो इतिहास शिकवला जातो त्याच्यामध्ये मराठे हे विलन आहेत, लुटारू डाकू आहेत. कारण तो इतिहास इंग्रजांनी आणि इंग्रजांच्या पठडीत असलेल्या इतिहासकारांनी लिहिला आहे. लहानपणापासून जर हे संस्कार आम्ही दिले लोकांना किंवा हा विचार बिंबवला लहान मुलांच्या मनावर, तर त्याच्यानंतर मग खरा इतिहास सांगणं त्यांना कठीण होतं. म्हणून इतिहास, प्रामाणिक इतिहास लेखन याच्याबद्दल आस्था भारतात निर्माण झाली पाहिजे, आणि आपले मेहेंदळ्यांसारखे जे इतिहासकार आहेत तेही आस्था निर्माण करतात. हे एक मोठं स्तुत्य काम आहे, आणि याच्याकरता मी त्यांचं अभिनंदन करतो. इतिहासाची आवश्यकता एका आणखीन गोष्टी करता असते. इंग्रजीत असं म्हटलं जातं की दोज हू डू नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री आर कंडेम्ड टू रिपीट इट. जर आपल्याला इतिहास माहीतच नाही तर त्याच्यापासून बोध घेण्याचं तर पुढची गोष्ट आहे. इतिहासामध्ये काय घडलं हे तुम्हाला जर माहीत नसेल तर त्या इतिहासात झालेल्या चुका आपण पुन्हा पुन्हा करतो. आणि आत्ताच्या एक 100 वर्षाच्या आतल्या इतिहासामध्ये फाळणीला जन्म दिला. देशाचा एक मोठा भौगोलिक भाग आपल्यापासून वेगळाच नाही झाला, पण ती एक कायमची डोकेदुखी बनून राहिली आहे, आणि कायम तिथे युद्धाची परिस्थिती आहे. हा इतिहास आपण नीट शिकवला नाही, प्रामाणिकपणे सांगितला नाही, तर अशा अनेक फाळण्या पुढे होण्याची संभावना असते. म्हणून प्रामाणिक इतिहास लेखन हे झालंच पाहिजे, आणि हे नाही झालं तर त्याचा फार वाईट परिणाम देशावर होतो. शिवाजी महाराजांचं जे मोठं काम आहे
ते राजकीय राजकारणामधलं राज्य प्रस्थापित करणं हे सगळं तर आहेच, पण त्याच्या मागचा जो उद्देश होता तो एक खूप मोठी दूरदृष्टी ठेवणारा उद्देश होता. ते एक लोककल्याणकारी राज्य होतं आणि हे त्यांच्या राजमुद्रेवरून सुद्धा कळतं. त्यांच्या राजमुद्रेवर जे लिहायचे ते प्रतिपद चंद्रलेखे व वरदेशनूर विश्ववंदिता शाहूसूनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. ती मुद्रा भद्राय राजते म्हणजे लोककल्याणकारी राज्याची ती कल्पना होती. आज ज्याला आपण सोशल जस्टिस म्हणतो किंवा वेलफेअर स्टेट म्हणतो, त्या वेलफेअर स्टेटची कल्पना 300 वर्षापूर्वी 350 वर्षापूर्वी करणं ही मोठी दूरदृष्टी होती. आणि त्या दृष्टीने म्हणूनच त्यांनी आपल्या राज्याला शिवाजीचं राज्य, मराठ्यांचं राज्य असं नाही म्हटलं, हिंदवी स्वराज्य म्हटलं. हिंदुस्थानात राहणाऱ्या लोकांचं आपलं स्वतःचं राज्य अशी त्या राज्याची कल्पना होती. कोणा राजाचं राज्य ही कल्पना नव्हती. ही खूप मोठी दूरदृष्टी ठेवणारा माणूस, द्रष्टा माणूस, तोच हे करू शकतो. शिवाजीच्या राज्याची ही एक खासियत आहे. त्याच्या आधी मला असं लोककल्याणकारी राज्य, ते बाकीचे सगळे कल्पना भारतामध्ये होत्या की राजाने प्रजेचं संगोपन तसंच करावं जसं आपल्या स्वतःच्या मुलाबाळांचं करतो, हे ह्या सगळ्या कल्पना होत्या. ना विष्णू पृथ्वीपती ही कल्पना पण होती. पण लोककल्याणकारी राज्याची कल्पना, ज्याला आज सुद्धा आपण वेलफेअर स्टेट म्हणतो आणि त्याच्याकरता आपण झटतो, ती कल्पना करणं आणि त्या कल्पनेला मूर्त स्वरूप देणं हे इतकं मोठं काम होतं. ते महाराजांनी केलं. शिवाजी महाराज नसते तर ते काम केव्हा झालं असतं हे सांगता येत नाही. झालं असतं की नाही हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. आणि त्यांचे सगळे बाकीचे गुण आपल्याला माहितीच आहेत. मी फक्त हे सांगतोय की धर्मरक्षण हे त्यांनी जे केलं त्याच्यामुळे आपण बघाल की जे मुसलमान दक्षिणेपर्यंत त्यांच्या वेळेस पोचले होते ते त्याच्या पुढे त्यांची प्रगती खुंटली. हा विचार जो दिला की इथलं राज्य इथलीच लोक करतील, स्वराज्य राहील ते, आणि ते लोककल्याणकारी राज्य राहील, त्याच्यामुळे ही स्थिती निर्माण झाली की जे मुसलमान उत्तर प्रदेश, बिहार पूर्ण पादाक्रांत करून बंगालपर्यंत 100 वर्षाच्या आत पोचले, ज्यांना कोणी प्रतिबंध नाही केला, ती गोष्ट पश्चिम भारतामध्ये वरपासून राजस्थान, माळवा, गुजरात आणि महाराष्ट्रापर्यंत ती परिस्थिती होऊ शकली नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांना मुसलमानांना प्रतिबंध करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी त्यांना लढाई लढावी लागली आणि त्यामुळे त्यांचं सबंध भारतावर एकाच वेळेस त्यांचं राज्य येण्याची जी कल्पना होती ती साकार झाली नाही. ह्यामुळे ही एक जी कल्पना आहे ती पुढे जाऊन ती पेशव्यांच्या काळात किंवा शाहू महाराजांच्या काळात किंवा मग त्याच्यानंतर सुद्धा 1857च्या युद्धामध्ये, प्रथम स्वातंत्र्य युद्धामध्ये सुद्धा ह्या कल्पनेने लोक लढले. इतकी ती दीर्घजीवी त्यांच्या नंतर, महाराजांच्या नंतर राहिली. आणि त्याचं कारण मूळ काय होतं की महाराजांनी हे राज्य काही सरदार बरोबर घेऊन, काही प्रतिष्ठित लोक समाजाचे बरोबर घेऊन घडवलेलं नव्हतं. ज्याला आजच्या काळात आपण सोशल इंजिनिअरिंग म्हणतो, तळागाळातल्या लोकांचं कल्याण किंवा त्यांच्याकरता काम करणं हे जे आपण आज म्हणतो ते त्यांनी प्रत्यक्षात त्यावेळेस केलं होतं. शेतकरी, मेंढी पाळणारे, गुराखी, अशा लोकांना, जे तळागाळातली लोक होती, सामाजिक प्रतिष्ठा त्यांना नव्हती, अशा लोकांमध्ये स्वाभिमान जागृत करून, त्यांचं आत्मबल प्रदीप्त करून आणि त्यांच्यातून त्यांनी क्षात्र धर्म त्यांचा प्रकट करवला. आणि एक मोठं उदाहरण केवळ देशासमोरच नाही, संपूर्ण भारतासमोरच नाही, विश्वासमोर हे मांडलं की जर कुशल नेतृत्व दिलं
आत्मबल जागृत केलं तर एक साधारण माणूस सुद्धा किती लोकत्वर कार्य करू शकतो. आणि ही परंपरा त्यांनी ज्याप्रमाणे घातली होती, आपले लहानपणचे सवंगडी ज्यांना समाजात प्रतिष्ठा नव्हती त्या माणसांमध्ये इतकं आत्मबल जागृत करणं किती कठीण गोष्ट आहे ती त्यांनी केली. आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्या बाजूबाजूला जी माणसं असतात, त्यांच्या अष्टप्रधान मंडळात असतील, त्यांच्या सेनेमध्ये असतील, त्यांच्या वेगळ्या वेगळ्या त्यांच्या मोहिमा ज्या होत्या, ज्या त्यांनी फत्ते केल्या, असे जी लोक त्यांचे सवंगडी होते ते सगळे लहान लहान स्तरातून, सामाजिक प्रतिष्ठा नसलेल्या समाजातून, त्या भागातून येऊन आणि त्यांनी लोकोत्तर कार्य केली. आणि त्यांनी महाराजांचं नेतृत्व त्यांनी जे स्वीकार केलं होतं ते किती मनापासून कसं होतं, त्यांच्यावर जीव ओवाळून ते टाकायचे, त्यांच्याकरता मरायला तयार व्हायचे आणि मेले. महाराजांकरता त्यांनी काय केलं नाही हे त्यांच्यात जागृत असं होत नाही. त्यांना वतनं देऊन ते जागृत होत नाही. त्यांना काही आर्थिक त्यांना बळ देऊन होत नाही. याच्याकरता नेतृत्वाचे ते गुण लागतात की त्यांच्यामध्ये हा भाव जागृत झाला पाहिजे की आपण गेलो तरी चालेल पण हा राजा राहायला पाहिजे. ह्याच्यामुळे लोकांचं कल्याण होईल. आपल्या मुलाबालांचं कल्याण कोणी करणार असेल तर ते महाराज करतील, म्हणून महाराजांकरता आपला जीव गेला तरी चालेल अशी माणसं त्यांनी निर्माण केली. खूप मोठा नेतृत्वाचा गुण आहे हा आणि त्याच्यामुळे हे झालं. दुसरं एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की महाराजांनी हे सगळं जे कार्य केलं त्यांचं त्या व्यवहारात त्यांनी किती म्हणजे व्यवहारी दृष्टिकोन होता. कोणतीही मैदानी लढाई त्यांनी लढण्याचा प्रयत्न केला नाही. हत्ती घोडे घेऊन, सबंध कुटुंब कबिला घेऊन मराठे लढत नव्हते. गनिमी काव्याची लढाई, गुरिल्ला वॉरफेअर जी त्यांनी भारतात त्यावेळेस प्रथम त्यांनी हे केली आणि त्यांनी त्या अशा छोट्या छोट्या लढाया जळून मोठ्या मोगल साम्राज्याला नामोहरम केलं. ती परंपरा त्यांनी जी टाकली होती ती त्यांच्या मृत्यूनंतर 10-15 वर्ष सुद्धा जी लढाई झाली, संभाजी राजांच्या नंतरही जी लढाई झाली, राजाराम महाराजांच्या वेळेस झाली, संताजी धनाजी वगैरेने लढले, सगळे त्या गुरिल्ला वॉरफेअर प्रमाणे करत होते. महाराजांची शिकवणूक त्यांनी डोळ्याआड केली नाही, त्याच्यावर ते चालले. म्हणून त्यांच्या नंतर पण कित्येक वर्ष ते त्यांच्या आदर्शामुळे मराठ्यांचं राज्य किंवा हिंदवी स्वराज्य कायम राहिलं आणि ते प्रसार पावत गेलं. बलाढ्य शत्रूंना त्यांनी गनिमी काव्याने त्यांनी नामोहरम केलं. आणि हे त्यांचे सेनापतीच्या रूपाने त्यांचे जे हे गुण आहेत आजही जगाच्या सगळ्या ज्या मिलिटरी अकॅडमीज आहेत त्यांच्यामध्ये हे गनिमी काव्याचं शिक्षण, शिवाजीच्या ज्या लढाया होत्या, शिवाजी महाराजांच्या ज्या लढाया होत्या त्यांची उदाहरणं देऊन समजवलं जातं. भारताच्या वॉर कॉलेजमध्ये, मिलिटरी अकॅडमीमध्ये तर हे होतंच. मी शिमल्याला होतो तेव्हा तिथे आपला हे ट्रेनिंग कमांड आहे, आर्मीचं ट्रेनिंग कमांड तिथे आहे. त्याच्यामध्ये त्याच्यात सगळे जितक्या इन्स्टिट्यूट शिक्षण देणाऱ्या, सैनिकी शिक्षण देणाऱ्या भारतीय सैन्याच्या आहेत त्यांचा कमांड तिथे आहे. तर तिथे जे ऑफिसर्स यायचे ते मला आवर्जून सांगायचे की शिवाजी महाराजांच्या आमच्या कोर्सेसमध्ये आम्ही त्या लढायांचं वर्णन करतो, ते शिकवतो आणि तो धडा प्रत्येक सैनिकाला देतो. इतकं त्यांचं आजही प्रासंगिकता त्यांची आज आहे. म्हणजे हा त्यांचा विशेष गुण होता. अशाच प्रकारे ते महाराजांचे एक सगळ्यात आणखीन गुण मी जो सांगेन की हे मी का सांगतोय की हे जर नसतं झालं तर हे करणारा अशा सगळ्या गुणांचा ज्याच्यामध्ये एक समुच्चय आहे असा अवतारी पुरुष मिळणं भारताला कठीण होतं. आणि ते जर झाले नसते तर त्यांच्या मागून हे किती वेळ याच्याकरता लागला असता, किती शतकं गेली असती, ह्याचा अंदाज यावा म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी महाराजांनी लढलेल्या लढाया, राज्य प्रस्थापित करणं, राजकारण त्यांचं,
याच्याबद्दल बरंचसं लिहिलं जातं. पण एक त्यांच्या जो हा गुण आहे, सामाजिक समरसता त्यांनी जी दृढ केली, जातीपातीचं राजकारण न करता, त्याला प्राधान्य न देता, जन्मजात माणूस कोणत्या जातीत जन्माला आलाय याच्यावर न जाता गुणवत्तेच्या आधारावर त्या माणसाचे गुण ओळखून आणि त्याचा देशाकरता लोकांकरता काय उपयोग होऊ शकतो तो उपयोग करण्याची त्यांची जी कुशलता होती, ती सामाजिक समरसता जर नसती तर पुढे जाऊन शाहू महाराजांच्या काळामध्ये जसे यांनी तळागाळातल्या समाजातल्या लोकांचे राजे निर्माण केले, ते 1947 पर्यंत ती राज्य राहिली, त्या गोष्टी पण शक्य नव्हत्या. त्याचा पाया महाराजांच्या वेळेसच घातला गेला आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीचा जेव्हा ऱ्हास झाला, जेव्हा त्यांच्या गनिमी काव्याने लढण्याच्या नीतीचा आम्ही त्याग केला, त्याच्यानंतर आपण बघतो की त्याच्यानंतर आम्हाला कित्येक ठिकाणी आपल्याला हार स्वीकारावे लागले. तर त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा या सामाजिक समरसता, महाराजांनी शिकवलेल्या सामाजिक समरसतेचा ऱ्हास झाला, तेव्हा तेव्हा आपल्या समोर संकट उभी राहिली, समाजामध्ये दुही निर्माण झाली आणि हे महाराज जर झाले नसते तर मला वाटतं की ह्या सगळ्या कल्पना देणारा एक राजा असा मिळणं कठीण होतं. आणि याचे अनेक इतिहास आहेत. फक्त जिथे जिथे आक्रमणं झाली, भारतच एक असा देश आहे की मुसलमानांच्या आक्रमणानंतर, इतकी 1000 वर्षाच्या गुलामीनंतर या देशामध्ये 84-85% हिंदू कायम आहेत, असं कुठेही झालं नाही जगात. संपूर्ण राज्य, संपूर्ण समाज मुसलमान झाला. ते अरबस्तानातून पर्शियामध्ये आले तर तिथे सगळे जो पारशांचा धर्म होता, त्याच्या आधीचे धर्म होते, सगळे साफ झाले. बीज रूप सुद्धा त्यांचं राहिलं नाही आणि संपूर्ण समाज मुसलमान झाला. हे करत करत ते गेले. बंगालमध्ये इतक्या प्रमाणात झाले कारण प्रतिबंध झाला नाही. मलेशियामध्ये ते झालं, इंडोनेशिया, मलेशिया या सगळ्या देशांमध्ये जो इस्लाम गेला पूर्णपणे आणि अधिकांश, तिथे सगळे तिथले जे धर्म होते ते सगळे एकतर समाप्त झाले किंवा अगदी नावापुरते उरले. फक्त भारत असा देश होता की जिथे इतकी वर्ष त्यांनी प्रयत्न करून सुद्धा हे झालं आणि त्याचं कारण धर्माची स्थापना करणारे राजे होते. ते मोहम्मद इक्बालनी ज्याला म्हणतात, त्यांना म्हणतात की ते अल्लामा इक्बाल पाकिस्तानचे निर्माते होते, जिन्नांच्या बरोबर त्यांना श्रेय देण्यात येतं. ते पूर्वी जेव्हा लिहायचे, सारे जहां से अच्छा त्यांनीच लिहिलंय. त्याच्यामध्ये त्यांनी एक लिहिलंय, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जहां हमारा. हे का झालं? याचं कारण हिंदू धर्म आणि त्या धर्माकरता ज्या लोकांनी त्याग केला, त्या धर्माच्या स्थापनेकरता अवतारी पुरुष जसे अवतार घेऊन करतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, त्या तंत्रामुळे आणि ते वापरून आणि ज्यांनी धर्माची स्थापना केली त्याच्यामुळे ह्या भारतामध्ये इस्लाम पूर्णपणे काबीज होऊ नाही शकला. आता हा इतिहास जर आपण नाही शिकलो, हा बोध त्यांच्याकडनं जर आपण नाही घेतला आणि समाजाचं विभाजन होत राहिलं, एकाच धर्माला मानणारे लोक एक समरस नाही झाले, तर आपल्यासमोर काय वाढवून ठेवलंय याची कल्पना लोकांना येणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या लोकोत्तर कार्याचा इतिहास, प्रामाणिक इतिहास लोकांसमोर यायला पाहिजे आणि त्याचं महत्त्व लोकांना कळायला पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हा आपण इतिहासात घडलेल्या चुका पुन्हा करणार नाही आणि ज्या चुका झाल्या त्यांचं परिमार्जन आपण पूर्णपणे करू शकू. माझा काही इतिहास विषय नाही, पण मी एक समाजशास्त्रामध्ये मी माझं शिक्षण समाजशास्त्राच्या झालंय मी, त्याच्यामुळे समाजावर काय परिणाम इतिहासाचा होतो, ऐतिहासिक पुरुषांचा होतो, त्यांच्या राजवटीचा होतो, याच्यात मला रुची आहे आणि त्यामुळे मी त्या पद्धतीने फक्त त्याच्याकडे पाहतो.
कारण इतिहास लेखन हा माझा विषय नाही आहे, त्याच्यामुळे मी कोणचं प्रामाणिक आहे काय आहे हे याच्यामध्ये अधिकारिक रूपाने बोलू शकत नाही. पण त्याकरता आपले इतिहासकार आहेत, मेंदळ्यांसारखे प्रामाणिकपणे ह्या कामाला वाहून घेतलेले लोक आहेत, तर त्यांना आपण जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊ शकतो, ते द्यायला पाहिजे. समाजामध्ये हा संदेश देऊ शकतो की आपल्या आसपास काय होतंय, आपल्या जीवनकालामध्ये काय काय झालंय, त्याचा प्रामाणिक इतिहास लिहून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात यावा. जे लोक लिहितात ते त्यांना प्रोत्साहन देण्यात यावं आणि अशा रूपाने आपण पुढच्या पिढ्यांसमोर आपला खरा इतिहास ठेवून ज्या ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नयेत याची काळजी करावी असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींकरता हे जे झालं, हे जे पुस्तक प्रकाशन झालं, या कार्यक्रमाला मला यायला मिळालं याचा मला आनंद आहे. मी आभारी आहे आयोजकांचा, ज्यांनी मला ह्या कार्यक्रमाकरता इथे आमंत्रित केलं आणि मी इथे आलो. आता शेवटची गोष्ट, महाराजांचा आदर्श ठेवून लोकांनी काय केलंय त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसा तो आदर्श समोर असतो. त्यात बघा, याच्यानंतर एक मी सांगितलं की शाहू महाराजांच्या वेळेस ते सामाजिक समरसतेची उदाहरणं सगळी ती आली पुढे. पण आत्ताच्या इतिहासामध्ये, भारताच्या क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये वासुदेव बळवंत फडक्यांनी ज्या ह्या पुण्यामध्ये आणि आसपास जी क्रांती केली त्याच्यात त्यांचे सहकारी कोण होते जरा लक्षात घ्या. मांग रामोशी समाजाच्या लोकांना गोळा करून त्यांनी एक लढा दिला. त्याची प्रेरणा कुठून मिळाली असेल? ही लोक लढण्याकरता आपल्याला मदत करू शकतात, यांचे सैनिक बनू शकतात, ही कल्पना कुठून आली असेल? अर्थात ती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आलेली आहे. महाराजांनी जे केलं ते मी जर केलं, थोड्या प्रमाणात जरी केलं, तर त्याच्यात मी काही करू शकतो, ही प्रेरणा त्याच्या मागे आहे. ह्याचप्रमाणे महाराजांची आग्र्याहून सुटका जशी झाली, वासुदेव बळवंत फडके इळणच्या तुरुंगातून पळून जवळजवळ 2-3 किलोमीटर पळून गेले, ते सफल झाले नाहीत, पकडले गेले, गोष्ट वेगळी आहे. ही प्रेरणा कुठून मिळते? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या मोरया बोटीतून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला, त्याची प्रेरणा कुठून आली? हा इतिहास त्यांना माहिती होता की हे महाराजांनी हा प्रयत्न, आग्र्याहून सुटकेचा असा प्रसंग आहे की जो आपल्याला काल्पनिक वाटेल किंवा सिनेमातला किंवा नाटकातला असू शकतो, इतका तो नाट्यमय प्रसंग आहे. पण हा इतिहास ज्यांना ज्ञात होता त्यांनी तसा प्रयत्न पुन्हा केला. तो सफल झाला न झाला ही गोष्ट वेगळी आहे, पण तो प्रयत्न का झाला? त्याच्यामुळे झाला. सुभाषचंद्र बोसांनी जेव्हा इंडियन नॅशनल आर्मी केली, त्यांच्या समोर आदर्श शिवाजीचा होता. गुरिल्ला वॉरफेअरचं तंत्र त्यांना माहीत होतं की ह्या बलाढ्य सेनेसमोर, ज्याच्यात आपलीच लोक आहेत, त्याच्यासमोर लढायचं असेल तर तुम्हाला गनिमी काव्यानेच लढावं लागेल. ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा त्यांना मिळाली होती. तर ह्याकरता इतिहासातले आपले आदर्श पुरुष, त्यांचा प्रामाणिक इतिहास आणि त्यांचे चरित्र यांचं अध्ययन अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळते. हे दाखवण्याकरता मी हे शेवटचा आपल्याला हे उल्लेख केला. आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल मी हार्दिक आभारी आहे. आयोजकांचा पुन्हा मी आभार मानतो की माझ्या इतक्या सुंदर कार्यक्रमात, अर्थपूर्ण कार्यक्रमात मला त्यांनी बोलावलं आणि आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करण्याचा अवसर दिला, संधी दिली. याबद्दल त्यांनाही धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. श्री विष्णू सदाशिव कोकजे सर यांनी आपलं मनोगत इथं व्यक्त केलं. विष्णू सदाशिव कोकजे सर हे मूळचे मध्य प्रदेशचे आहेत. तसा दादांचाही मूळ तसं मध्य प्रदेशमध्ये आहे. या दोन्ही प्रांतात मराठा साम्राज्याने आपली कारकीर्द गाजवली आहे. मी दादांना आणि गजाभाऊंना विनंती करेन की जेव्हा गजानन भाऊंचा पुढचा ग्रंथ प्रकाशित होईल, मराठा साम्राज्य ज्या ज्या प्रांतात विस्तारलं होतं, जिथं जिथं आपल्या पाऊल खुणा आहे, त्या सर्व प्रांतातली लोक या ग्रंथाच्या प्रकाशनाला आली तर त्यापेक्षा सुवर्णदिन दुसरा नसेल. मराठा साम्राज्याला हे वाहिलेलं एक पुस्तक, त्या प्रत्येक प्रांतातला एक प्रतिनिधी किंवा ती मंडळी या कार्यक्रमाला यावीत. यानंतर
कार्यक्रमाची सांगता ही शिववंदनेने होणार आहे. तत्पूर्वी आभार प्रदर्शन होईल, त्यानंतर शिववंदना होऊन आपण बाहेर पडणार आहे. मी आभार प्रदर्शनासाठी विक्रम बर्गे यांना विनंती करतो. शहर प्रमुख राजे शिवराय प्रतिष्ठान. माननीय श्री गजानन मेहेंदळे लिखित छत्रपती शिवाजी महाराज नसते तर या पुस्तक प्रकाशनासाठी आज आपण सर्व येथे उपस्थित होतो. हे जे सभागृह ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर गजाननराव एकबोटे, सोसायटीचा सर्व स्टाफ आणि कर्मचारी या सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला आज माजी न्यायमूर्ती आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माननीय विष्णूजी कोकजे हे खास मध्य प्रदेशवरून येथे आले होते. त्यांचं मनपूर्वक असा आभार. हा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पार पडला ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी खासदार, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा रावत यांचे आभार. कार्यक्रमासाठी व्हिडिओ लाईव्ह करण्यासाठी ज्यांनी मदत केली ते रुक्मानंद पोद्दार, पुस्तकाचे मुद्रक मंदार प्रिंटर्सचे राहुल मारुलकर, या कार्यक्रमासाठी ध्वनिफीत करताना सहकार्य करणारे अभिनेते राहुलजी सोलापूरकर, या सर्वांचे आभार. समस्त पत्रकार बंधू आणि कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्था पाहणारे राजे शिवराय प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, या सर्वांचे मनपूर्वक आभार. या शिववंदनेनंतर कार्यक्रमाची सांगता होईल. या गेटमधून बाहेर पडल्यानंतर डावीकडे पुस्तक विक्री उपलब्ध आहे. पुस्तक विक्री करताना तिथे आपण गर्दी होणार नाही, सावकाश आणि अंतर ठेवून आपण ती पुस्तक विक्री घ्यावी. एक नाही घ्यायचे, 10-12 पुस्तके घेऊन आपल्याला इथून जायचं आहे, त्याचा प्रचार प्रसार करायचा आहे, हे नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर या शिववंदनेतनं जाताना या कार्यक्रमातनं तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी काढलेलं उद्गार, जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या आमच्यापर्यंत आल्या असत्या, आणि कवी भूषण अगर शिवाजी न होता तर सुन्नत होती सबकी, ह्या दोन हे उद्गार आणि ही काव्यपंथी मनात ठेवून पुढच्या कामासाठी सर्वांना सर्व काळ शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की. शिववंदनेसाठी सर्वांनी उभे राहावे अशी विनंती. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायासी 8वावे जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. हॉलमधून बाहेर पडताना काळजी घ्यावी. अंतर, मास्क आणि पुस्तक घेऊन जाणे या तिन्ही गोष्टी आपण करूयात. उपस्थितांचे मनपूर्वक धन्यवाद. सर्व उपस्थित शिवशक्तीचे खूप खूप धन्यवाद.